आपल्याला लहान मुलं म्हटल्यावर एक ज्याला सेकंडरी सिटिझन्स असं कळत नकळत आपल्या मनात येतं, कारण ते वयाने लहान असतात, अनुभवाने लहान असतात, ते आपल्यावर अवलंबून असतात. पण एका सायकॅट्रिस्टने असं म्हणलं होतं की चिल्ड्रन आर नॉट हाफ ह्युमन बीइंग, दे आर मिनिएचर फुल ह्युमन बीइंग्स. 6 वर्षाचे असताना आमच्या दुकानात विल्यम गोल्डिंग आले होते, नोबेल प्राइज विनर, ज्यांनी लॉर्ड ऑफ द फ्लाईज नावाचं पुस्तक लिहिलं दुकानात आले. आणि मी खूप लहान होते तेव्हा, मला माहितीच नव्हतं की हे आजोबा कोण आहेत. इंग्लिश म्हणजे हुशार, इंग्लिश म्हणजे स्टँडर्ड, सॉफिस्टिकेटेड, इंग्लिश म्हणजे स्मार्ट, हा आपला सगळा कलोनियल वसाहतवादाचा परिणाम आहे. त्याला काही, पण आता त्यातनं बाहेर यायला पाहिजे. आता खूप वर्ष झाली. अनेकदा मुंबईत तुलाही हा अनुभव आला असेल की ओलावाला, उबरवाला कोणी असेल तर तो हिंदी जे बोलतो त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हा मराठी आहे. तेव्हा म्हणजे एक छोटं खोपट असतं, त्याच्यात एक चूल असते, त्याच्यात एक पलंग असतो, एक टीव्ही असतो आणि वरती डिश असते. आय एम नॉट जोकिंग. म्हणजे तुला आश्चर्य वाटतं, पण तिथपर्यंत टेलिव्हिजन हे माध्यम गेलं आहे. त्या सगळ्यांचा या माध्यमावर आणि या मनोरंजनावर तितकाच हक्क आहे जेवढा फ्लॅट स्क्रीन एसी लिव्हिंग रूम मध्ये बसणाऱ्यांचा आहे. ही जी ॲडोलेसन्स एज मधली मुलं आहेत, आत्ताची विषयीतली मुलं मुली आहेत, या पिढीबद्दल तुला काय सकारात्मक वाटतं? 25 दिवस 12 तास शूट करणं महिन्याचे, हे खूप अवघड आहे. आपण पटकन म्हणतो काय करत असते, पण ते खूप अवघड आहे. 9 ते 5 जॉब करणारा प्रत्येक माणूस प्रत्येक मिनिट ते एन्जॉय करतो असं कुठे, पण इट्स अ जॉब. एक लेखिका म्हणून एवढी समृद्ध तू आहेस, तर वाचनाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो? नमस्कार, मी विनोद सातव. आर पारच्या आजच्या वुमन की बात मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण एका कर्तृत्ववान स्त्रीला, मुलीला, अनेक माझ्या त्यातल्या मैत्रिणी असतात, त्यांना आमंत्रित करत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, मुळात त्यांचे विचार जाणून घेत असतो. आणि तुम्ही खूप प्रतिसाद देताय वुमन की बातला, धन्यवाद त्यासाठी. आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये कोणाला बोलवायचं असा विचार करत असताना अनेक आजपर्यंत कर्तृत्ववान अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, व्यावसायिक किंवा एक गृहिणी अशा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या महिला आपल्या या प्लॅटफॉर्मवर आल्यात. या सगळ्यांचं एकत्र एक कोणीतरी असावं की जी लेखिका पण आहे, दिग्दर्शिका पण आहे, अभिनेत्री पण आहे, एक उत्तम गृहिणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की एक विचारी अभिनेत्री आहे. विचारी म्हटलंय मी, विचारी नाही. तर अशा एका अत्यंत गोड अशा आमच्या मैत्रिणीला, जिचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत आणि तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. मी स्वागत करतो विभावरी देशपांडे. नमस्कार विभावरी, तुझं स्वागत. आणि तुझं स्वागत आम्ही एक छोटंसं गिफ्ट देऊन करतोय. बर्वा स्किन थेरपी आयुर्वेदावर आधारित हे प्रॉडक्ट आहे. येस. कामाक्षी बर्वे म्हणून अशीच तुझ्यासारखी एक उद्योजिका आहे ती ऍक्च्युली, आणि त्यांनी हे बनवलं. वा वा, माझा आवडता ब्रँड आहे हा, अतिशय. मी रेग्युलरली वापरते. अरे वा वा, थँक्यू. थँक्यू सो मच. विभावरी, तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि छान वाटतंय आम्हाला वगैरे, असं मी काही बोलणार. थँक्यू. तू माझी चांगली मैत्रीण आहेस आणि तुझा नवरा विभावरीचा नवरा म्हणजे ऋषिकेश देशपांडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, एक मोठमोठ्या कलाकृतींच्या मागे एक असा मस्त आणि अभिनेता, हे विसरू नकोस. हा देऊळ बंद मधून त्याचा एक टूथपिक अभिनय आपण पाहिलेला आहे. आज त्याला जास्त फॅन फॉलोइंग आहे माझ्यापेक्षा. ऋषिकेश देशपांडेला लोक भेटले की अहो तुम्ही ते देऊळ बंद मधले इन्स्पेक्टर ना, किंवा तुम्ही धर्मवीर मधले ते हे ना, अगर असं ऋषिकेश देशपांडे, त्यांनाही आपण लवकरच आपल्या स्टुडिओमध्ये बोलू. आज आपण त्यांच्या सुविद्य पत्नी विभावरी देशपांडे यांचं स्वागत करूया. थँक्यू. थँक्यू. विभा, कशी आहेस तू? मुळात म्हणजे छान आहे, मजेत आहे. खूप विविध गोष्टी करते आहे, त्यामुळे धावपळ होते, धक्काधक्कीचं जीवन आहे, पण त्यामुळे आनंद आहे. मजेत. विभावरी बद्दल सांगायचं तर कलाकृतीची, जेवढ्या काही कलाकृती आपल्याला दिसतात त्या सगळ्या कलाकृतींमध्ये तिचा सहभाग असतो. म्हणजे ती लेखिका आहे, दिग्दर्शिका आहे, अभिनेत्री तर आहेच आहे, आणि त्याचबरोबर जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे नाटक, त्यानंतर सिनेमा, टेलिव्हिजन, OTT, अशा सगळ्या प्लॅटफॉर्म्समध्ये तुझा एक वावर आहे. त्यामुळे आज आपण तुझ्या कलाकृतींबद्दल तर बोलूच, पण त्याचबरोबर तू खूप वाचतेस. तर त्यामुळे एक विचारांची बैठक चांगली जमते.
त्यामुळे आज गप्पा मारायला मजा येणार आहे. येस. तू आरपार बघतेस की नाही? हो, म्हणजे सर्व एपिसोड बघितले असं नाही, पण बरेचसे बघते. तू मित्र आहेस, मुग्धा मैत्रीण आहे, आणि तुम्ही फार सुंदर पद्धतीने लोकांना बोलतं करता, त्यामुळे आवर्जून काही एपिसोड्स मी बघितले आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारचा एक्सचेंज आणि गप्पा ह्यात होतात, ज्या आरपारही असतात. वा वा, अशाच आरपार गप्पा मारूयात. आणि आमच्याकडे एक असं आहे स्टुडिओमध्ये की मी प्रश्न तुला विचारणार आहे तर मीच खूप जास्त बोलणार असं न करता आम्हाला तुला ऐकायचंय. आरपारचे जेवढे प्रेक्षक आहेत, आज 2 लाखहून अधिक त्याचे सबस्क्रायबर झालेले आहेत, आणि हजारो लोक, लाखो लोक ते बघतात, कमेंट्स करतात. छान वाटतं, कारण ते लोकांना आवडतं, आणि त्याचं श्रेय अर्थात तुम्हाला आहे. आणि तुमच्यासारखे कर्तृत्ववान लोक इथे येतात आणि बोलतात. गप्पांना सुरुवात करूयात. येस. तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे तुला की मुलं तुझ्या कलाकृतींमधून दिसतात. तुझ्या कलाकृतींमधले अनेक कॅरेक्टर्स, ती जी मुलं आहेत, त्याच्या आधी तुझ्यात पण एक मूल आहे. कारण तुझं ते पुस्तक जे आहे, त्या पुस्तकांमधून तू इतकं छान ते सगळं उलगडलेलं आहेस. तर मला मुळात असं विचारायचं आहे की मुलांचं एक जे विश्व असतं, ह्याच्याकडे तू कसं बघतेस? मला सगळ्यात आधी असं वाटतं की अत्यंत रिस्पेक्टफुली, सन्मानाने बघते मी त्या जगाकडे, जे फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला लहान मुलं म्हटल्यावर एक ज्याला सेकंडरी सिटिझन्स असं कळत नकळत आपल्या मनात येतं, कारण ते वयाने लहान असतात, अनुभवाने लहान असतात, ते आपल्यावर अवलंबून असतात. पण एका सायकॅट्रिस्टनी असं म्हणलं होतं की चिल्ड्रन आर नॉट हाफ ह्युमन बिईंग, दे आर मिनिएचर फुल ह्युमन बिईंग्स. तर त्यांच्याकडे खूप असं काही असतं, म्हणजे अनुभव जगण्याचा हा कमी असेल, पण त्यांच्याकडे असं खूप काही असतं जे आपल्याकडे नसतं किंवा आपल्याकडे होतं आणि आपण ते मागे सोडत आलो ॲडल्टिंगच्या प्रोसेसमध्ये. तर एक अत्यंत निर्मळ विचार असतो, संपूर्ण क्लीन स्लेटनी जगाकडे पाहण्याची कपॅसिटी असते, प्रचंड निरागसता असते, कुतूहल असतं विलक्षण, प्रचंड एनर्जी असते, आणि त्यांच्या आजूबाजूला घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं एक त्यांचं प्रोसेसिंग चालू असतं. तर मला हे फार अद्भुत वाटतं, आणि त्यामुळे त्यांच्याकडे आपण अत्यंत सन्मानाने पाहायला पाहिजे, त्यांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. अर्थात म्हणजे ते जे म्हणतील ते आपण सगळं केलं पाहिजे असं नाही, कारण आपल्यालाच त्यांना घडवायचं आहे. पण मुळात मी त्यांच्याकडे खूप इक्वॉलिटेरियन दृष्टिकोनातून बघते. आपण काहीतरी मोठे आहोत आणि आपण त्यांच्याकडे असे बघतोय आणि ते आपल्याकडे असे बघतायत, हे जेवढं मिटवता येईल आणि जेवढं आपण त्यांना सन्मानाने वागवू शकू, तेवढी ती पिढी आणि लहान मुलं एम्पावर होत जातील असं मला वाटतं. आणि आमच्या सगळ्यांच्याच, म्हणजे मी लहानपणापासून ग्रिप्स थिएटर, मी स्वतः 7 वर्षाची असताना पहिलं नाटक पाहिलं, आणि त्या मेथडॉलॉजीमध्ये आणि त्या विचारसरणीने मला पहिल्यापासून हेच शिकवलं. त्यामुळे मला फार त्या मुलांविषयी प्रेम आणि रिस्पेक्ट आणि आकर्षण आहे, त्या वयाविषयी, त्यांच्या भावविश्वाविषयी. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे मला फार अपरिहार्य आणि आवश्यक वाटतं, आणि तो प्रयत्न मी करते माझ्या परीने. तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल, ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पुणे शहरामध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी, ज्याला लँडमार्क असं म्हटलं जातं, ते इंटरनॅशनल बुक सर्व्हिस डेक्कन कॉर्नरला जे आहे, 1931 मला वाटतं सालापासून दीक्षित परिवारानं चालवलेलं, म्हणजे पुस्तकाच्या दुकानदाराची मुलगी अशी विभावरी आहे. इंटरनॅशनल बुक सर्व्हिस माहिती नाही असा पुण्यातला किंवा महाराष्ट्रातला, जे पुण्यामध्ये येतात, असा मनुष्य सापडणं अवघड आहे. साहित्य विश्वाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकानं एक ना एक दिवस ती पायरी चढलेली आहे. अगदी. तर इंटरनॅशनल बुक सर्व्हिसच्या दीक्षितांची मुलगी एका नाट्य समीक्षक असणाऱ्या तुझी आई नाट्य समीक्षक होत्या, आणि तुझ्या परिवारातच साहित्य आणि हे सगळं. तर तुझं बालपण या सगळ्या साहित्य विषयावर कसे तुझ्यावर संस्कार झाले? कळत नकळत, नॅचरली, आणि काही विशेष केले गेले असं मी म्हणेन. माझी आजी, माझ्या वडिलांची आई ही नाट्यलेखिका होती, मुक्ताबाई दीक्षित त्यांचं नाव, आणि तिने जुगार नावाचं नाटक जवळ आता 100 वर्ष झाली असतील किंवा प्लस मायनस, तेव्हा लिहिलं होतं, जे केशवराव दात्यांनी दिग्दर्शित केलं होतं व्यावसायिक रंगभूमीवर. तर त्यामुळे तिथनंच तो हे होता. माझ्या आईचे वडील गोके भट
हे संस्कृतचे खूप मोठे पंडित होते. मग आई बाबा हे सगळेच साहित्य कला ह्यातलेच होते आहेत. त्यामुळे कळत नकळत लहानपणी आमच्या घरामध्ये ह्याच चर्चा व्हायच्या, हीच माणसं यायची. म्हणजे आम्हाला कळायचं पण नाही की आपल्या समोर आलेली व्यक्ती. म्हणजे मी 6 वर्षाची असताना आमच्या दुकानात विल्यम गोल्डिंग आले होते, नोबेल प्राइज विनर, ज्यांनी लॉर्ड ऑफ द फ्लाईज नावाचं पुस्तक लिहिलं. ते दुकानात आले होते कारण मराठी रूपांतर त्याचं प्रकाशन होतं. आणि मी खूप लहान होते तेव्हा, मला माहितीच नव्हतं की हे आजोबा कोण आहेत. पण यथावकाश ते कळल्यानंतर ते कळत नकळत तुमच्या मनावर संस्कार होत असतात. म्हणजे माझी आई निवडक पुलं या पु ल देशपांड्यांच्या सिरीजची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होती. त्यामुळे घरामध्ये हे वाचन व्हायचं, पुलांना भेटण्याची संधी अनेकदा मिळाली. आणि तेव्हा ते कळत नसलं तरी ते तुमच्या आत रुजत गेलेलं असतं. आणि तो धरोहर काही नाही म्हटलं तरी तुम्ही तो घेता तुमच्यात, आणि ते सत्व घेऊनच तुम्ही मोठे होता. पुस्तकं मला लहानपणी आई म्हणायची तर झोप झोप झोप, आणि मी म्हणायचं नाही मला एवढं वाचू दे. मधल्या काळात ते थोडंसं लोप पावलं, पण त्या प्रमाणात नाही राहिलं. पण मला असं वाटतं की हे संचित तुम्हाला घडवत असतं. तुम्ही कुठे जन्माला येताय तुमच्या हातात नसतं, इट्स युअर लक. पण त्यातलं तुम्ही काय उतरतं आणि ते घेऊन तुम्ही पुढे कशी वाटचाल करता. त्यामुळे माझ्या अपब्रिंगिंगचा, माझ्या आई वडील आजी आजोबा, माझा मोठा भाऊ, या सगळ्यांचं माझ्या आजच्या कामात, आजच्या असण्यात खूप मोठं श्रेय आहे. मी उत्तमच वाचलं, मी उत्तमच पाहिलं, मी उत्तम ऐकलं. आणि त्यामुळे डोळ्यासमोर कायम असे हिमालयच, म्हणजे मर्ढेकरच वाचले, आरती प्रभूच वाचले, मी इतरही वाचलं, पण सुरुवात तिथनं झाली. जी वाचले. तर ते तुमच्या डोळ्यासमोर ते असलं की तुम्ही सतत तुमचा रियालिटी चेक असतो की तुम्ही कुठे आहात. ते फार महत्वाचं. समृद्ध बालपण असं म्हणता येईल. अगदीच. मग ह्या अनुषंगाने मला आता हे सगळं जे आजूबाजूला, आत्ताच्या मुलांच्या आजूबाजूला जे सगळं एक भडीमार होतोय, माहितीचा खूपच जास्त भडीमार होतोय, मला हेही दिसतंय, मला इच्छा नसताना सुद्धा दिसतंय किंवा आपोआप दिसतंय, आणि आपण त्यात अडकत चाललोय. एक लेखिका म्हणून किंवा एवढी समृद्ध तू आहेस, तर वाचनाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो? ती दृष्टीच मिळते. म्हणजे असं बुक्स आर द ओपनिंग टू द वर्ल्ड असं म्हणतात ना, की तुम्हाला तुमचा जो भवताल आहे तो मर्यादित असतो. कारण तुम्ही फिजिकली, एस्पेशली लहान मुलांना, तुम्ही फिजिकली एका सोशो पॉलिटिकल ह्याच्यात असता, कल्चरल ककूनमध्ये असता. पण त्यातनं बाहेरचं जे जग आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार कसं? तर पुस्तक ते तुमचं माध्यम, निदान आपल्या अपब्रिंगिंग मध्ये तरी पुस्तक हे माध्यमच होतं, जेणेकरून तुमची दृष्टी खूप विस्तृत होते, तुम्हाला अनेक गोष्टी समजतात, तुम्हाला अनेक गोष्टींमधली संवेदनशीलता तुमच्यातली जागृत होते. त्यामुळे जग काय आहे हे तर पुस्तकातनंच कळतं, ज्याची आता जागा निरनिराळ्या माध्यमांनी घेतलेली आहे. मोबाईल मूळ म्हणजे मोबाईलमध्ये अडकलेली पिढी नाही म्हणता येणार, माणसंच आहे. आपणही होत ना. म्हणजे आत्ताच आम्ही आमच्या घरात असा एक प्रयत्न करतो आहे की एक बॉक्स, म्हणजे राधानीच, माझ्या मुलीनी असा एक बॉक्स ठेवला आहे, आणि ती म्हणते की घरातले 2 ते 3 तास कुठले तरी ठरवून आपण त्या बॉक्समध्ये आपल्या तिघांचे मोबाईल ठेवायचे. कारण तिला तू सारखी मोबाईल बघू नकोस म्हणताना आम्हाला स्वतःला चेक करायला लागतं की आपण किती काळ त्याच्यात अडकलो, आणि ते आपल्याला कळत नाही. म्हणजे दारूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन कळतं, पण त्या स्क्रीनचं व्यसन आपल्याला कळत नाहीये. त्यामुळे अत्यंत सतर्कपणे आणि प्रयत्नपूर्वक हे करण्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. तुमचं मूल जर लहानपणापासून तुम्हाला फोन हातात घेऊन बघितलेलं तुमच्या मुलांनी पाहिलं असेल तर ते पुस्तक हातात धरणारच नाही, ते फोनच हातात धरेल. हे अपरिहार्य आहे. त्यामुळे आजची पिढी असं म्हणून त्यांना, जसं लाईक यू सेड, नॉट जस्ट आजची पिढी, आपण सगळेच, तर असं म्हणण्याआधी आपण काय करतो आहे ह्याचा सगळ्यांनी आपण आढावा घेणं आणि त्यात बदल घडवून आणणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं, अनेक कारणांनी. माझा एक होर्डिंग व्यवसायातला मित्र सांगत होता की हल्ली होर्डिंगला पूर्वीसारखे दर मिळेन असे झालेत. म्हटलं का? तर तो म्हणाला की कारमधून जाणारे सगळे लोक खाली मान घालून बसलेले असतात, त्यामुळे होर्डिंगकडे बघेल, कोण बघेल. करेक्ट आहे. अरे अरे तसे आपलं खाली मान घालून सगळी पिढी
माणसं ट्रेनमध्ये बघा, बसमध्ये बघा, गाडीमध्ये बघा, सगळीकडे खालीच मान घालतात. कारण आपण जिथे आहोत तिथे आपल्याला असायचं नसतं असं मला अनेकदा वाटतं की यू ऑलवेज वॉन्ट टू टेक ऑफ फ्रॉम दॅट मोमेंट, दॅट रियालिटी. बोलतेस, बोल तू ह्याच्यावर. ते मला फार, आणि ते मलाही जाणवतं, जे अनेकदा मी ऋषिकेशशी पण बोलते, की आत्ता आपण इथे आहोत ना, आपण 4 जण जमलो आहोत, तर आपण आत्ता इथे का नाही आहोत? मग इथनं घरी गेल्यावर मी विनोद, अरे काय मजा आली ना आज असं म्हणून मी तुला मेसेज करणार, मग तू म्हणणार हो आपण किती वेगवेगळ्या विषयांवर बोल, पण मग इथे जेव्हा आपण आहोत तेव्हा आपण इथे का नाही होत? तर मला असं वाटतं की त्या अस्वस्थतेचं पण ते एक प्रोजेक्शन आहे, की आपण ओव्हरऑल एवढे म्हणजे ते विशेष सर्कल आहे की त्याच्यामुळे पण आपण रेस्टलेस होत, आणि रेस्टलेस होत म्हणून आपण जे चालू आहे त्याच्यातनं कुठेतरी बाहेर जाण्याचा मार्ग शोधून त्या फोनमध्ये जातोय किंवा काय. म्हणजे हे फार मानसशास्त्रीय हे नाहीये माझं, पण दिस इज जस्ट अ गेस. नाही होतं ना आजकाल मित्रांच्या गेट टुगेदर मध्ये, फॅमिलीज गेट टुगेदर मध्ये किंवा ऑफिसमध्ये खूप लोक मीटिंग चालू असतात, तर त्या मीटिंग मध्ये समजा 10 लोक असतील तर 6 लोक मोबाईलमध्ये असतात. हो अगदीच. आणि पण गंमत तुला सांगते, आता मी जर्मन थिएटर ग्रुप्स बरोबर खूप काम करते अनेक वर्ष, तर माझे अनेक जर्मन मित्रमंडळी, युरोपियन, तर तिथे मी कदाचित त्या थिएटर ग्रुप किंवा एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांपुरतं ते मर्यादित असेल, मला माहित नाही, पण ते जेव्हा एकत्र असतात मग तालीम करत असतील, नुसती गप्पा मारत असतील, जेवायला भेटले असतील, बिअर पित असतील, त्यांचे फोन आत असतात, ते नाही फोन बघत, ते एकमेकांशी बोलतात, ते खूप कनेक्ट करतात. मग तुम्ही त्यांना व्हॉट्सअप केला तरी ते 2-3 तासांनी कधीतरी ते त्यांनी बघितलेला असतो. अनेकदा तुम्हाला मेल केल्यावर आपण जे सतत अवेलेबल असतो ना इथे असलेल्या लोकांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांसाठी, कुठेतरी ते मला माहित नाही हा काय कल्चरल किंवा जॉग्राफिकल हे आहे मला माहित नाही, पण निरीक्षण काहीच अडत नाही. मग मी शूटिंगला जेव्हा जाते ना तेव्हा मी व्हॅनिटीत फोन ठेवून जाते, माझ्या बॉय वगैरे माझं काही नाहीये, तर मी व्हॅनिटीत फोन ठेवून जाते. मग समजा मी 8-10 तास तिथे सेटवर असेल, तर परत आल्यावर आपलं असं वाटतं की बापरे मला खूप फोन येऊन गेले असतील, खूप लोकांनी मला, पण तुला लक्षात येतं की काही नसतं. बरं आता माझी मुलगी मोठी झाली आहे त्यामुळे तशा इमर्जन्सीज असायचं कारण नाही, तर ते फार छान आणि लिबरेटिंग वाटतं ते. पण होतं ना, आता बघ ना 90च्या दशकामध्ये अपघात व्हायचे का व्हायचे, हो काहीतरी भारी घडायचं का घडायचं, काहीतरी खूप तुझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं सगळं होत होतं, पण इमिजिएसी त्याची नव्हती ना. आत्ता कळलं पाहिजे, ट्रिपला जायचंय मग एका ठिकाणी जमायचंय, करेक्ट जमलो व्हायचं आता, पण ते झालंय खरं. आता ते व्हॉट्सअप असो तर आपणही त्यातून चुकलेलं नाहीये. अगदी लेट्स बी ऑनेस्ट. कमिटमेंट जी होती मागे मोबाईल यायच्या आधी, की उद्या सकाळी 7 वाजता आपण सगळे इथे जमणार आहोत, करेक्ट, तर तेव्हा व्हॉट्सअप ग्रुप नव्हता, निघालोय का, जस्ट ऑन द वे, असं काही नव्हतं, काहीच नव्हतं, इथे जमायचं. अरे तू रिमाइंडच नाही केलं, पण ठरलं होतं ना आपलं, रिमाइंड काय करायचं. पण त्याचा दुसरा एक छोटासा हे सांगते, त्याची सोय ही अर्थातच आहे. म्हणजे मी अनेक प्रोजेक्ट्समध्ये ऍक्च्युली सेटवर गेल्यावर लोकांना मला कम्युनिकेट करायला लागले, एव्हरीथिंग इज ऑन व्हॉट्सअप. किंवा नाटकाचे आपले प्रयोग असतात, त्याच्या अवेलेबिलिटीज. म्हणजे मला आठवतं एक काळ असा होता की एक नाटक आम्ही करायचो, त्याच्यात 11 लोक होते कलाकार, तर त्याचे प्रयोग आणि ते तर फोन करा, मी शुभंगी मावशी मी फोन करायचो, समजा हां विनोद आहे, ही आहे, ही नाही आहे, अरे बापरे, मग विनोदपासून परत सगळ्यांना फोन करायचा, अरे ती त्या तारखेला नाहीये, तू त्या तारखेला आहेस का, परत सगळ्यांना फोन करायचा. ती सोय झालेली आहे, पण ती रेघ आपल्यालाच मारणं अपेक्षित आहे. दुधारी शस्त्र आहे ते, अगदीच. असो, तर मोबाईल मधनं आता जरा बाहेर येऊ आपण. हो. तुझं बालपण मराठी शाळेत गेलं? येस. मराठी शाळा, घरातून साहित्याचे संस्कार, पुणे शहर, या सगळ्यातून तू तुझी वाटचाल करत करत आता इथपर्यंत आलेली आहेस. एकंदर मराठी शाळा आपल्यावर कसे संस्कार करते? मला असं वाटतं मातृभाषेतनं शिक्षण, म्हणजे मी आधी इंग्लिश शाळेत होते, माझ्या आईने मला पहिलीत सिनियर KG मध्ये इंग्लिश शाळेतनं काढून मराठी शाळेत घातलं. बरं. कारण एक दिवस असं काहीतरी झालं, म्हणजे तात्कालिक कारण असं झालं की एक 6 पानी होमवर्क आला होता, 5 वर्षाची असेल मी, आणि काहीतरी माझा हात दुखत होता का मला कंटाळा आला म्हणून मी तो केला नाही, तर आई म्हणली ठीक आहे राहू देत. तर दुसऱ्या दिवशी 12 पानी आला,
तर आणि ते कर्सिव्ह का काहीतरी ते शिकवत होते इंग्लिशमध्ये. आणि मग आईला असं वाटलं की हे किती प्रेशर आहे, याची काही गरज नाही आहे. आणि तिने ओव्हरनाईट माझी शाळा बदलली. माझा मोठा भाऊ कर्नाटक हायस्कूलमध्ये शिकायचा, इंग्लिश मिडियममध्ये होता, उत्तम इंग्लिश वगैरे. तर तेव्हा खूप चर्चा झाली अशी की अरे काय हे वगैरे, मग हिला इंग्लिश येणार नाही, इंग्लिश बोलणं तर आलंच पाहिजे वगैरे अशी. तेव्हा आम्ही 5 वर्षाची असताना. तर आई म्हणली त्याची आत्ता चिंता करायची काही गरज नाही, इंग्लिश शिकेल ती, पण तिला तिची मातृभाषा येणं माहीत असणं खूप आवश्यक आहे. आणि माझ्या मते तो आज मागे बघताना तो सगळ्यात उत्तम निर्णय माझ्या आईनी घेतला. कारण मी असे अनेक सरसकट विधान नाही करत, पण मी असे अनेक लोक माझ्या आजूबाजूला आपल्याही पिढीचे पाहिलेत की त्यांना कुठलीच भाषा नीट येत नाही. म्हणजे तुम्ही इंग्लिश शाळेत गेल्यावर तुम्ही उत्कृष्ट इंग्लिश बोलू शकाल असं काही नाही, पण तुम्ही कारण तुम्ही मराठी आपण घरात मराठी बोलतो ना. आपण घरात कुठे इंग्लिश बोलतो? साधारण आपल्या सोशो इकॉनॉमिक क्लास विचार कुठल्या भाषेत आपण मराठीत विचार करतो, आणि तो अपरिहार्य आणि तसंच पाहिजे. मी आता मी जेव्हा इंग्लिशमध्ये बोलते तेव्हा मी इंग्लिशमध्ये विचार करते. त्यामुळे मी इंग्लिश बोलताना मनातल्या मनात भाषांतर करत नाही, पण ते तुमची भाषा हळूहळू तुम्ही अनेक भाषा शिकून समृद्ध होतच जाता जर तुमची ती आवड असेल तर. मला गणित नाही येत, आता तुम्हाला बेसिक 10वीचं गणित दिलं असतं ते मला नाही येणार करता, पण भाषेचा माझा कल आहे. पण भाषा तुला लागते, आणि तुझी भाषा जोपर्यंत एक तुझा खंदी भाषा तुझ्या हातात असते तेव्हा तू नॅचरली इतर भाषांमध्ये मुक्त पाहिजेच ना. आणि तुझी भाषा आहे ती, आपण पोटात असल्यापासून जी भाषा ऐकत मोठे झालो आहे. तर त्यामुळे ते थोडंसं दुःखद वाटतं आता की आत्ताच्या तर पिढीला, नवीन पिढीला तर कुठलीच भाषा येत नाही. असं नाही की ते फार उत्कृष्ट इंग्लिश बोलतात किंवा हिंदी बोलतात, ते मराठी बोला. पण नाही, आपल्याकडे मराठी बोलण्याचा इतका न्यूनगंड आहे की 5 स्टार हॉटेलमध्ये तू गेलास तर तू काय इंग्लिशमध्ये बोलशील? तर इंग्लिश म्हणजे हुशार, इंग्लिश म्हणजे स्टँडर्ड, सॉफिस्टिकेटेड, इंग्लिश म्हणजे स्मार्ट. हा आपला सगळा कलोनियल वसाहतवादाचा परिणाम आहे, त्याला काही. पण आता त्यातनं बाहेर यायला पाहिजे. आता खूप वर्ष झाली ना. किंवा आपोआप मुंबईत किंवा कुठल्या शहरात गेलं हिंदीत का हिंदीत बोलायचं? बरं, अनेकदा मुंबईत तुलाही अनुभव आला असेल की ओलावाला, उबरवाला कोणी असेल तर तो हिंदी जे बोलतो त्याच्यावरनं आपल्याला कळतं की मराठी आहे. कारण त्यांचं हिंदी इतकं मराठी असतं किंवा त्यांना असं वाटतं मी मराठीतच बोलत राहते, ते म्हणजे हट्टानी. करेक्ट. हा म्हणजे आणि मग नंतर कळतं आपण दोघंही मराठी आहे. हो, मी बरं, अरे आता तुला पण हा अनुभव असेल, यू वर्क इन मराठी फिल्म्स ना, असं विचारतात. यू वर्क इन मराठी फिल्म, जे इंग्लिश पण बरोबर नाही आहे. बरं, तू मराठी आहेस कारण तू मला मराठी सिनेमात पाहिलं आहेस, मी मराठी आहे कारण मी मराठी बोलते आहे सिनेमात, तर तू का मला इंग्लिशमध्ये विचारतोस किंवा विचारतेस की यू वर्क इन मराठी फिल्म्स ना? म्हणजे मराठीने संवादाची सुरुवात कशाच, म्हणजे आपण भारी होत, आपण कूल होत. तर मला खूप हसू येतं, आय डोंट वर्क इन मराठी फिल्म असं. नाही, पण मराठीत बोललं पाहिजे निश्चित, आणि जास्तीत जास्त आपण मराठीत बोललं पाहिजे. नाही, कारण भाषा जर तुझी लोप पावली तर ती संस्कृती, साहित्य जातं, संस्कृती जाते, केवढं आपल्या हातातून निसटून जातं ना. आणि बरेच मराठी शब्द ना आता कालबाह्य व्हायला सुरुवात झाली. अगदीच कालबाह्य, उदाहरणार्थ कालबाह्य हा शब्द. परवा मी नाटकाच्या तालमीत असं म्हटलं की अच्छा हा येणार नाही का, तर तूर्तास तू वाच त्याचं. तर माझ्या नाटकातला एक मुलगा म्हणला, विभाताई काय कमाल वाटलं, तुर्तास. तुर्तास हा शब्द आहे. मराठी भाषेविषयी बोलताना मला एक गोष्ट आवर्जून आपल्या प्रेक्षकांना मला सांगायची की विभावरी मराठी शाळेतून शिकली, पण तिचं प्रभुत्व किती भाषांवर आहे सांगतो. कन्नड येतं तिला? नाही रे, तू कन्नड कन्नड नाटक दिग्दर्शित केलंय, मला कन्नड येत नाही. पण म्हणजे अच्छा, कन्नड भाषेची तिची एक तोंड ओळख आहे. बरं, तेल्ला एवढीच. जर्मन थोडंफार येतं. तिनं त्याचं शिक्षण पण घेतलंय, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी. इंग्रजी उत्तम बोलते, हिंदी अप्रतिम तिच्या कलाकृतींमधून आपण पाहिलंच आहे. पण तरी देखील ह्या सगळ्या भाषा शिकून किंवा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रयोग करून मराठी भाषेविषयी एक आत्मीयता, अभिमान जो ती बोलते ना, तो मला खूप जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण आपण जर ते शब्द नाही वापरले तर येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या आजूबाजूलाच संपलेत ते शब्द, आपल्या पिढी बरोबर अनेक गोष्टी संपल्यात, हे खरं. हो ना.
तू आता मग कायच करू शकतो आपण आता, कायच करू शकतो, कायच करू असं म्हणतात सर्रास. क्याही कर सकते हम, ह्याचं ट्रान्सलेशन कायच करू शकतो म्हणजे मी काहीच करू शकत नाही, की मी काय करणार ना, आपण असं जे म्हणायचो पूर्वीच्या काळी. आता ते कायच करू शकतो आपण, की तू माझी मदत कर. हे आता मराठी झालं आहे, तू माझी मदत कर. आपण तू काय म्हण, मला जरा मदत करतेस का तू, तर तू माझी मदत करशील. हे चुकीचं आहे. हो, हिंदी आहे ना, मेरी मदत करो. पण आता ते झालंय मराठी, ऍक्सेप्ट इट ऑर नॉट. आपल्या म्हणजे आता बघ फुलपात्र, हो संपलं. माझ्या आईकडे एक शकुंतला भांड होतं, शकुंतला भांड. आता माहित नाही मला किंवा तसराळ नाही माहिती. या वस्तू जशा आपल्या घरातून बाहेर गेल्यात, फ्रीज आला त्यामुळे माठ गेला बाहेर, अनेक वस्तू आहेत अशा, खूप गोष्टी आणि शब्द, आणि त्यामुळे त्याच्याबरोबर ते शब्द पण नाही आपण जाणीवपूर्वक तो प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं निश्चित. तर ह्या भाषा आणि ह्या सगळ्याबरोबर आता मी की सगळं जे आजूबाजूला जे चाललेलं आहे ह्याच्यामध्ये मनोरंजन हे तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचा भाग असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एंटरटेनमेंट त्या अर्थाने तुमच्यावर काय प्रभाव करतं नक्की? मला असं वाटतं की तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे चर्चिलनी सेकंड वर्ल्ड वॉरच्या सुमारासचा त्याचा एक फार, अर्थात मी काही सुनी येई प्रत्यक्ष, पण त्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा अशी चर्चा झाली की इतका खर्च होतोय युद्धावर, तर आर्टची कलाक्षेत्राची जी बजेट्स आहेत ती आपण कट करूया, कमी करूया, कारण सैन्याला आणि या सगळ्याला पैसे लागतात, असा प्रस्ताव मांडला चर्चिल समोर. तर ते असं म्हणाले की देन व्हॉट आर वी फायटिंग फॉर? हे युद्ध कशासाठी चाललंय? हे युद्ध एक देश, ती माणसं आणि ती संस्कृती जपण्यासाठी चाललंय ना. तर तुम्ही कलांना जर तिथे नष्ट केलं किंवा त्यांची बजेट जर तुम्ही कमी केलीत आणि ते जर तुम्ही संकुचित केलं तर या युद्धाचा काय उपयोग? तर एका राजकारणी आणि हाडाचा राजकारणी चर्चिल त्यांनी त्याचे उद्गार आहेत हे, आणि मला ते इतकं पोटंट वाटतं की तुला जगायला काय लागतं? अन्न वस्त्र निवारा लागतो, संरक्षण लागतं, पण ह्याच्या पलीकडची किती मोठी गरज आहे तुझं मन, त्याची मशागत, त्याची शांतता, त्याचा आनंद, त्याचं स्थैर्य, ह्यासाठी कलेव्यतिरिक्त काय असू शकतं? म्हणजे तुझा निचरा, कॅथार्सिस पण तुझा कलेतनंच होतो ना. किती युद्धकाळातल्या किती कविता आहेत. म्हणजे आता प्रमोद काळे एक फार चांगला प्रयोग करू पाहतायत, ज्याला इन्स्टॉलेशन आर्ट किंवा एक असं म्हणतात, तसं ते करणार आहेत या रविवारी. या निमित्ताने मी तेही सांगते, पण ते होऊन जाईल आपलं टेलिकास्ट. एनिवे, तर त्याच्यामध्ये युद्धाविषयीच्या काही कविता किंवा संहाराविषयीच्या काही कविता आहेत ज्या दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमामध्ये लिहिलेली आहे, व्हिएतनाम वॉरमध्ये लिहिलेली आहे, भारतातल्या अनेक आहेत. तर त्या वाचताना कळतं की ह्या कविताच इतक्या कॅथार्टिक आहेत की ह्या आजूबाजूच्या गोष्टींचा जो आपल्या मनावर आणि आपल्या मनशांतीवर जो काही परिणाम होतो त्यातनं तुला मार्ग कसा मिळणार? तर ते संगीत आहे, ते नाटक आहे, आणि ह्या कलांचा समाज मनावर परिणाम होण्यासाठी फार मोठा फॅक्टर आहे की तुम्ही पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड असं म्हणतात की जे तलवार करू शकत नाही ते अनेकदा पेन करू शकतं, करतच. कारण सामान्य माणूस काही तलवार घेऊन लढायला जात नाही किंवा त्यांनी जाणं हे त्याचं काम नाही आहे. पण सामान्य माणसांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये, युद्ध प्रसंगात किंवा जे आपल्या आजूबाजूला चाललंय ह्याच्यामध्ये त्याचा शांतपणा, त्याचा दृष्टिकोन, त्याची सदसद विवेकबुद्धी ही जागृत ठेवणं ही गरज आहे सामान्य माणसाची आणि राजकारण्यांचीही. तर त्यावेळेला तुला कलाच बॅलन्स करते, तुला कलाच एक दृष्टिकोन देते, एक विचार देते. तर ते कलेचं म्हणजे मनोरंजनाच्या खूप पुढचं काम उत्तम कलाकृती करते की ती दृष्टिकोन देते, ती विचार करायला प्रवृत्त करते, ती चर्चा करायला प्रवृत्त करते. तर ते काम आहे कलेचं आणि पर्यायाने कलाकाराचं. त्यामुळे ती कला निर्माण करणाऱ्या कलाकाराची पण ही जबाबदारी आहे की तो काय सांगतोय त्याच्या कलेत, त्याच्या कवितेतनं, त्याच्या कथेतनं,
तो काय सांगू पाहतोय हम्म. आणि त्याची आणि त्याचा परिणाम काय होतोय त्याच्या आजूबाजूच्या समाजमनावर, ही जबाबदारी पण त्यांनीच घेणं आवश्यक आहे. कलाकार असं नाही म्हणू शकत मी तर कलाकार आहे, माझा काय संबंध. हम्म. तो प्रयत्न आम्ही आमच्या परीने सतत आपण सगळेच करत असतो, तरच तो एक संवेदनशील आणि जागरूक कलाकार आहे असं मला वाटतं. कारण शेवटी तो आधी सिटिझन आहे ना, कलाकार असण्याआधी नागरिक आहे. खरंय, कलाकार जरी असला तरी तो एक देशाचा प्रश्नच पहिला नागरिक आहे. तू पुलंच्या सहवासात तुझं बालपण गेलेलं आहे. नाही असं नाही, म्हणजे पण कधी संपर्क आलेला आहे. निवडक पुलंचं निर्मितीचं व्यवस्थापनाचं काम तुझ्या आईने केलंय. त्या निमित्ताने तुझा किंवा तुझ्या कुटुंबाचा पुलंशी संबंध आलाय. पुलंचं आमच्या ऑफिसमध्ये ते वाक्य आम्ही फ्रेम करून लावलेलं आहे की पोटा पाण्याचा उद्योग जरूर करा, पण जगता जगता साहित्य, शिल्प, कला, खेळ याच्याशी मैत्री जरूर करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण या सगळ्या खेळ, साहित्य याच्याशी केलेली जी मैत्री आहे ते तुम्हाला का जगायचं ते सांगून जाईल. ह्या कलाकृतींचा, खूप मोठ्या कलाकृतींचा तू भाग राहिलेली आहेस आणि एक संवेदनशील अभिनेत्री असं मी मानतो तुला. विचारी अभिनेत्री आता तुझं एक स्टॅम्प झालाय तुझ्या. पण 2009, 2010, 2011, 2012 तुझ्या करिअरमधले म्हणजे मोठा करिअरचा तुझा स्पॅन आहे, पण ह्या 4-5 वर्षामध्ये तुझ्या भारी कलाकृती आल्या होत्या. म्हणजे प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की एखादा जर का बायोपिक करायचा असेल तर बायोपिकचा तो नट, कॅमेरा आणि विभावरी देशपांडे हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. का? कारण 2009ला मला वाटतं हरिश्चंद्राची फॅक्टरी, ज्याच्यामध्ये दादासाहेब फाळकेंची बायको कोण? विभावरी देशपांडे. त्यानंतर 2010ला नटरंग आला, गुणाची बायको कोण? विभावरी देशपांडे. त्यानंतर 2011ला मला वाटतं 12-13ला काहीतरी बालगंधर्व आला, बालगंधर्वांची बायको कोण? विभावरी देशपांडे. मग तुया धर्मकांचा सिनेमा आला, मध्यवर्ती भूमिका विभावरी. सो नॅशनल अवॉर्ड मिळवायचं असेल एखाद्या सिनेमाला तर लक्षात ठेवा ज्यात विभावरी देशपांडे असणं खूप गरजेचं आहे. मग 2012 का 13ला मला वाटतं चिंटू आला, मग चिंटूची आई कोण? विभावरी देशपांडे. गमतीचा भाग सोडला तर एवढ्या मोठ्या व्यक्तिरेखा तू साकारलेल्या आहेस. तर ह्या सगळ्या व्यक्तिरेखा साकारताना एक बघा की अभिनेत्री मध्यवर्ती व्यक्तिरेखेमध्ये असताना तर त्या सगळ्याकडे बघण्याचा तुझा त्यावेळेचा अनुभव. नाही, खूप चांगला, खूप समाधान देणारा. कारण त्या काळात असं झालं सुदैवानी म्हण किंवा कशामुळे की खूप ज्याला स्ट्रगल करणं म्हणतात, जो मी आत्ता करते आहे त्या प्रकारचा कुठलाही स्ट्रगल न करता माझ्या सुदैवानी या भूमिका माझ्या वाट्याला आल्या. कारण काही त्यातले आपले परेश मोकाशी तर मित्र आहे, मी रवी बरोबर एक ॲड केली होती. त्या ॲड नंतर आम्ही नटरंगमध्ये काम केलं, मग नटरंगनंतर बालगंधर्व झाला. त्यामुळे इट वॉज अ गुड टाईम फॉर मी. त्यामुळे चांगल्या भूमिका माझ्याकडे आल्या ह्याचा निश्चित आनंद आहे. आणि त्या जरी वरकरणी बघायला गेलं तर मोठ्या पुरुषांची बायको असं जरी असेल तरी प्रत्येक भूमिका खूप वेगळी आहे. लक्ष्मीबाई राजहंस अगदी वेगळी आहे भूमिका, सरस्वती फाळके अगदी वेगळी आहे, दारकीची जी भूमिका आहे ती अगदी वेगळी आहे. आणि अनेक भूमिका मी जी आहे त्याच्यापेक्षा खूप भिन्न आहेत. आणि मग कलाकाराला अभिनेत्रीला कुठल्याही किंवा तुया धर्म कोणच्या मध्ये ती आदिवासी स्त्री आहे मेळघाटातली, तर तुमच्यापेक्षा खूप वेगळी जेव्हा भूमिका असेल तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा, तेव्हा ती करण्यासाठी परकाया प्रवेश वगैरे खूप मोठे शब्द आहेत, पण आपण ते अंतर पार करण्याचा सतत प्रयत्न करत असतो त्या भूमिकेमधलं आणि आपल्यामधलं. आणि ती प्रोसेस कलाकारासाठी खूपच चॅलेंजिंगही असते आणि खूप एक्साइटिंगही असते की तिचा मेंटल सेटअप काय आहे, ती काय विचार करते, तिथपर्यंत तुम्ही पोचलात की मग ज्याला हावभाव काय करायचे किंवा शारीरिक लकबी काय वगैरे हे आपसूक येत राहतं. तर मला कॅमेरा हे माध्यम पण मला फार आवडतं. मधला बराच काळ मी कॅमेरासाठीच काम करत होते, तर माझ्यासाठी तो काळ फार एक्साइटिंग होता. त्याच्यानंतर एक मी खूप एक्साइटिंग प्रोजेक्ट केलं, टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब नावाचं. ते वेगळ्या प्रकारचं होतं, इंडिपेंडेंट फिल्म होती. आदित्य कृपलानी हा लेखक दिग्दर्शक. त्याच्यामध्ये आम्ही मुंबईत रस्त्यावर असणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या
चा तो सिनेमा होता त्यांच्याविषयीच. आणि त्या कशा क्रांती घडवून आणतात या सेक्स ट्रेडमध्ये, कारण त्यांचं दलालांकडनं, तिकडच्या लोकल पॉलिटिशियन्सकडनं आणि एकूण सिस्टीमकडनं त्यांचं खूप शोषण होतं. आणि त्यांना प्रोटेक्शन कुठलंच नसतं, लिगल नाही, फिजिकल नाही, कुठलंच नाही. समाजाचा व्यवस्थेचा एक भाग आहेत, महत्वाचा भाग आहेत. तर त्या एकत्र येऊन एक क्रांती करून त्यांची एक सिस्टीम तयार करतात. असं एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट मी केलं, ज्याच्यामध्ये उपेंद्र होता लिमये, तोच एक त्या अर्थाने स्टार होता. बाकी आम्ही सगळे कुठलाही स्टार नसताना केलेलं, खूप मनापासून केलेलं लेबर ऑफ लव्ह ज्याला म्हणतात तसं होतं, जे नेटफ्लिक्सवर होती ही फिल्म. आजही ती यूट्यूबवर आहे आणि ती बघितली जाते. तर हे अनुभव तुम्हाला माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून 4 पावलं पुढे नेतात. आणि मला असं वाटतं की अनेक निकष असतात, कारण व्यवसाय म्हणून जेव्हा तुम्ही अभिनय निवडता तेव्हा वेगवेगळे निकष असतात आणि त्यात काही गैर नाही. पण मला असं वाटतं की ती कला हा मूळ आहे त्याचा. त्यामुळे तुम्हाला आधीच्या प्रोजेक्टपेक्षा 4 पावलं माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून पुढे नेणारं काम जर तुम्हाला मिळत राहिलं सातत्याने, तर ती फार तुम्ही भाग्यवान असता. मी कधी होते कधी नाही आहे असंही आहे, मी त्याच्यात वर खाली असतं. पण तो काळ खूप सुगीचे दिवस होते माझ्यासाठी. असं मस्त. आणि मग त्याच्यात देऊळ सारख्या एका अजरामर कलाकृतीमध्ये पण तुझी जी छोटीशी भूमिका नाही, भूमिका जरी छोटी असली तरी धाप आहे. नाही, त्याच्यात अतिरथी महारथी होते सगळे, सोनाली, पाटेकर, गिरीश, दिलीप काका, अद्भुत होतं ते सगळं अनुभवच. काय जागा काढल्यात बारीक बारीक देऊळ मध्ये. भारी. गिरीश आणि उमेशचा तो खूपच अमेझिंग आहेत ते दोघं, लेखक दिग्दर्शक द्वयी म्हणून पण, आणि फार वेगळ्या पद्धतीने ते अप्रोच करतात आणि मला फार अमेझिंग वाटतं द वे दे वर्क. नाही, पण तुझं देऊळ मधलं कॅरेक्टर पण मला ते फार भारी वाटलं बरं का, की म्हणजे वहिनी असते. वहिनी आहे ती, वहिनी, त्याची वहिनी, पोएट असतं. कोणीतरी म्हणलंय बरं का, कोणीतरी म्हणलंय. मग ती प्रोसेस एक देऊळचा विषय निघाला तर आपला एक देऊळवर पॉडकास्ट वेगळा होईल खरोखर ऍक्च्युली, इतक्या कलाकृतीत. तर विभा गमती, हे सगळे सिनेमे आणि हे सिनेमे आणि त्याचबरोबरीनं अजरामर कलाकृती ज्या टेलिव्हिजनवर पण होऊन गेल्यात, त्याचा देखील तू एक खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, अग्निहोत्र मालिका असेल किंवा अगदी घडलंय बिघडलंय पासून तुमची इंडियन मॅजिक आयचे जेवढे प्रोडक्शन्स टेलिव्हिजनवरती आलेले आहेत, त्याचा तू एक खूप महत्त्वाचा भाग होतीस आणि आजही आहेस, भविष्यातही असशील. टेलिव्हिजनचं एकंदर सगळं जर पाहता एक बदल होत गेला आणि सगळ्या बदलांची तू साक्षीदार आहेस, नाही का? अगदीच. अवंतिकाच्या वेळेला पण तुम्ही होतात ना? हा, म्हणजे छोटासा, आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट. असो, तर बदलता टेलिव्हिजन अपरिहार्य हे स्थित्यंतर आहे. ते दरवेळेला आपल्याला सुखावह असेल असं नाही, पण त्याचं जे ना तळागाळापर्यंत ते माध्यम गेलं आहे आणि ती डेमोक्रॅटायझेशन कुठल्याही माध्यमाचं होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जरी ते क्रिएटिव्हली आत्ता आपण त्याला रिलेट करू शकत नाही, हे मला मान्य आहे, आणि त्याच्याविषयी आपण सतत त्याला दूषणं देत असतो की काय चालू असतं टी व्हीवर वगैरे. पण मला त्याच्यामध्ये त्याचा विचार एक वेगळा असावा की जेव्हा टेलिव्हिजन आला तेव्हा अगदी बुनियाद, हम लोग वगैरे जेव्हा चालू होतं, नुक्कड, तो सगळा काळ एका विशिष्ट सोशो इकॉनॉमिक क्लास, उच्च मध्यम वर्ग, श्रीमंत वर्ग ह्यांच्याचकडे तो टेलिव्हिजन असण्याची मुभा होती, त्यांच्याकडे ती पॉवर, बाईंग पॉवर होती. तेव्हा त्यांनी जे पाहिलंय, त्यांनी जे वाचलंय, त्यांची जी काय म्हणतात त्याला अभिरुची आहे, त्याच्यानुसार तो टेलिव्हिजन हे व्ह्युअर जनरेटेड कुठलंही माध्यम ऍक्च्युली, पण विशेषतः टेलिव्हिजन, कारण ते इकॉनॉमिक्स आहे, त्याचं खूप तो बिझनेस आहे. तेव्हा त्या प्रकारचा कॉन्टेंट व्हायचा. जसं हे आलं म्हणजे डिश आलं, म्हणजे वेगवेगळे चॅनल्स सुरू झाले, हळूहळू ते माध्यम झिरपत अगदी, म्हणजे मी आता तुझा धर्म कोणचा किंवा अजून काही सिनेमे केले आहेत, आदिवासी पाड्यांवर शूट केले मी, आणि हे मी 7-8 वर्षापूर्वीच सांगते तुला. तेव्हा म्हणजे एक छोटं खोपट असतं, त्याच्यात एक चूल असते, त्याच्यात एक पलंग असतो, एक टीव्ही असतो आणि वरती डिश असते. आय एम नॉट जोकिंग, म्हणजे तुला आश्चर्य वाटतं, पण तिथपर्यंत टेलिव्हिजन हे माध्यम गेलं आहे. आणि त्या सगळ्यांचा या माध्यमावर आणि या
मनोरंजनावर तितकाच हक्क आहे जेवढा फ्लॅट स्क्रीन AC लिव्हिंग रूम मध्ये बसणाऱ्यांचा आहे. ते कन्झ्युम करतात, ते कन्झ्युम करतात आणि या घडीला ते जे कन्झ्युम करतात ते दाखवलं जातं. सो बॉटम ऑफ पिरामिड, बॉटम ऑफ दॅट पिरामिड. आणि मी गुणात्मक ह्यानी बोलत नाही आता, व्हॅल्यू जजमेंट आहे ह्यानी, पण त्यांची अभिरुची आपल्या अभिरुचीशी जवळ यायला किंवा जुळायला खूप मोठा काळ जाणार आहे आणि हा स्थित्यंतराचा काळ आहे. त्यामुळे मग आता अग्निहोत्र असेल, प्रपंच असेल, सुरुवातीच्या काळातलं सांगते मी, घडलंय बिघडलंय असेल, आभाळ माया असेल, वादळवाट असेल, एका लग्नाची दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, ह्या एकतर साहित्य हा आपला खूप मोठा पिंपळपान अनेक वर्ष आम्ही केलं. आपल्याकडे मराठीत साहित्य हा इतका स्ट्रॉंग आपला बेस आहे की नॅचरली ते माध्यमांतर तसं होत गेलं. त्या अभिरुचीचे लोक, नाटकात अनेक वर्षानुवर्ष काम करणारे लोक टेलिव्हिजनवर शिफ्ट झाले आणि ते एका विशिष्ट अभिरुचीच्या प्रेक्षकांचं, आणि तो प्रेक्षक वर्ग खूप मोठा होता तेव्हा, कारण तो टेलिव्हिजन त्या एका प्रेक्षक वर्गापुरता मर्यादित होता बऱ्याच अंशी. आता तो झिरपत खाली गेला आहे. खालीवर असं नाही माझं म्हणणं, पण एका वेगळ्या बॉटम ऑफ द पिरामिड त्या अर्थाने संख्येच्या दृष्टीने मोठा वर्ग त्याच्यामध्ये आला आहे. आणि अनेकदा असं होतं की रेव्हेन्यू जनरेटेड माध्यम आहे, जेवढे लोक जास्त बघतील तेवढ्या त्या ॲड्सना रेव्हेन्यू मिळतील, तेवढे TRP TRP जनरेटेडच आहे ना सगळं, जेवढे लोक बघतात तेवढी ती सिरियल चालणार. ह्याला हे अपरिहार्य स्थित्यंतर आहे, त्याला दूषण देणं हे नॅचरली होतं. कारण ते लाऊड आता होत चाललंय सर्वार्थाने. मला हे शब्द वापरायला आवडत नाही की त्याचं डायल्युशन होत आहे हे मला, कारण मग कुठेतरी तुम्ही एका वर्गाच्या अभिरुचीला एका कोपऱ्यात टाकतात, तसं माझं म्हणणं नाही आहे. पण ते झालं आहे आणि हे दिस इज अ ट्रान्झिशन असं मला वाटतं. पण ते अनेक घरामध्ये, माझ्याही घरामध्ये पाहिलं जातं की, पण आता आणि आवडीने बघतायत, आवडीने बघतात का, अरे काहीही दाखवतात असं म्हणून कंपल्सिव्हली बघतात. पण काहीही दाखवतात ना आजकाल. म्हणजे आमच्या घरात अनेकदा ही चर्चा व्हायची की का बघता मग तुम्ही. माझे सासरे गेले आता, पण आमचं फार मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं होतं. तर ते असं म्हणायचं, म्हणलं तुम्ही का बघता काका, कारण तुम्ही बघता त्यामुळे एक प्रेक्षक जास्त मिळतो आणि त्यामुळे ते तो कंटेंट होत राहतो. पण ते पण हुक होत आहेत, ते हुक होतात. इझी एंटरटेनमेंट आहे ना, तू रिमोट लावलास की तू ते बघू शकतो, तुला कमिट नाही व्हायला लागतं. अनेकदा भाजी चिरताना, कुकर लावताना, फोडणी टाकताना ते चालू असतं. तू सिनेमा बघायला जातोस तेव्हा तुला एक प्लॅन करायला लागतं, थोडा वेळ काढायला लागतो, उठून जायला लागतं, तिकीट काढायला लागतं. हे खूप सोपं आणि त्या प्रमाणात अत्यंत स्वस्त माध्यम आहे. त्यामुळे टेलिव्हिजनचं जे ट्रान्झिशन झालं आहे ते अपरिहार्य आहे आणि तो डेमोक्रेटाईज होत गेल्यामुळे झालेला हा परिणाम आहे. तर ते बदलेल. म्हणजे आता अमेरिकन टेलिव्हिजन आज जिथे HBO किंवा आपण जी उत्कृष्ट कॉन्टेंट, ॲरन सॉर्किन सारखा लेखक क्रिएट करतो, ते बोल्ड अँड ब्युटिफुल आणि सांता बार्बरा त्यांनी पण केलंच नाही एक काळ, अजूनही ते करतातच. पण एक मोठा वर्ग प्रेक्षकांचा इव्हॉल्व्ह झालाय आणि मग तो वर्ग OTTला शिफ्ट झालाय का? मग आपल्याकडे तो OTTला शिफ्ट झालाय नॅचरली. पण त्यांच्याकडे म्हणजे अमेरिकेत HBO हा त्यांचा नॉर्मल टेलिव्हिजन आहे, तिथे अप्रतिम कॉन्टेंट बनवला जातो आज या घडीला. पण तो समाज एका ट्रान्झिशन मधनं इव्हॉल्व्ह होत त्या पॉइंटला आलेला आहे. आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत. एवढंच आता टेलिव्हिजन विषयी मला त्याच्याशी रिलेट होतं. पण अपरिहार्य आहे. 24 तास जो व्यवसाय आहे आणि कॉर्पोरेट्स आहेत आता सगळे, त्यामुळे त्यांना आकडे आणि त्यांना नंबर्स हे अपरिहार्य आहे, कारण शेवटी हा व्यवसाय आहे. यू कॅनॉट डिनाय दॅट. बरोबर. हा, म्हणजे खूपदा लोक विचारतात, अरे ह्या कलाकारांना कळत नाही का? कळत असतं, कसं कळत नसेल. पण ते कमिट, आणि मला असं वाटतं की ते अवघड, आपल्याला पटत नसून ते करत राहणं हे पण फार अवघड असतं. 25 दिवस 12 तास शूट करणं महिन्याचे, हे खूप अवघड आहे. आपण पटकन म्हणतो काय करत असते, पण ते खूप अवघड आहे. ते लिहिणं अवघड आहे. तुला पटत नसून ते लिहिणं अवघड आहे, कारण तुला ती जाणीव असते ना. आणि तुला कुठेतरी तुझ्या कन्व्हिक्शन्सशी, अर्थात काही कन्व्हिक्शन्सशी आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत लेखक म्हणून, पण तरी तुला ते करावं लागतं. आणि ते करतात अत्यंत नेटाने माझे अनेक सहकारी, आणि मला खरंच मनापासून आय रिस्पेक्ट व्हॉट दे डू, कारण ते सोपं नाही आहे, अजिबात सोपं नाही. म्हणजे त्याचा स्वभाव तसा असेलच, त्याचा किंवा तिचा,
हे काय गरजेचं नाहीये, पण नाही त्याला ना, पण जी काम आहे ना. कथेची 9 ते 5 जॉब करणारा प्रत्येक माणूस प्रत्येक मिनिट ते एन्जॉय करतो असं कुठे आहे? पण तो इट्स अ जॉब टू डू. काय करणार. तर मनोरंजनाची माध्यमं बदलत चालली आहेत. सगळ्या चांगल्या दिग्दर्शकांचं बरोबर तुझ्याकडे लक्ष गेलंय असं एक आमचा रिसर्च सांगतो. आता सध्या त्यांचं लक्ष कुठे मला माहित नाही, पण एक काळ होता जेव्हा त्यांचं लक्ष होतं माझ्याकडे. सिक्रेट गेम सारखी वेब सिरीज असेल, म्हणजे अनुराग कश्यप बरोबर पण तू काम अनुराग केलंस. बरोबर. मराठीतल्या चांगल्या अगदी समृद्ध अशा दिग्दर्शकांबरोबर तू सिनेमे केलेस. तू टेलिव्हिजन चांगल्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे आणि OTT मध्ये पण तू खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स केले. तर OTTच्या माध्यमामध्ये काम करताना काय फरक जाणवला? हिंदी एकतर OTT मी केलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे सिनेमा केल्यासारखं त्या अत्यंत बारकाईने त्याचं लिखाण होतं. त्याच्या रायटर्स रूम्स असतात. मी आता ॲमेझॉनच्या एका सिरीजच्या रायटर रूममध्ये पण होते. आतिश कपाडिया, JD मजेठिया आहे, जे गुजराती हॅट्स ऑफ नावाची निर्मिती संस्था आहे, म्हणजे साराभाई खिचडी ह्याचे निर्माते. अत्यंत अप्रतिम क्रिएटिव्हली खूप स्ट्रॉंग आहेत ते लोक. त्यांच्याबरोबर मी वागळे की दुनिया पण काही काळ लिहित होते. तर त्या रायटर्स रूम्समध्ये अत्यंत विस्तृत खल होतो विषयांवर, चर्चा होते, त्याची व्हर्जन्स होतात. मुळात स्क्रिप्ट लेवलवर आज OTTवर खूप खूप काम होतं. आणि दिग्दर्शक पण तरुण, आत्ता मी खूप ॲमेझॉनची खूप चांगली सिरीज केली, त्याच्यात अतिशय तरुण दिग्दर्शक आहे तो अमित राज शुक्ल नावाचा. ज्या पद्धतीने ॲक्टरवर केलेलं काम, टेक्स्टवर केलेलं काम, व्हिज्युअल्सवर केलेलं काम, हे खूप उत्तम दर्जाचं काम OTTमध्ये होतं या घडीला. हे सरसकट विधान नाही आहे, काही अशीच पण होतात, पण बहुतांशी खूप खूप गंभीरपणे कला म्हणून, कलाकृती म्हणून त्याच्याकडे गंभीरपणे पाहिलं जातं, जितकं व्यवसाय म्हणून मी पाहिलं वरवर केलं नाही, अजिबातच नाही. कारण खूप स्टेक्स पण असतात, खूप चांगले लोक आहेत आता OTTमध्ये काम करणारे, त्यामुळे कॉम्पिटिशन पण जबरदस्त आहे, क्रिएटिव्ह कॉम्पिटिशन पण खूप जास्त आहे, त्यामुळे मजा येते. पण तिथे तुम्हाला काम मिळणं तुम्हाला हवं तसं हे पण तितकंच अवघड आहे. कारण तुम्ही एकदम एका नॅशनल प्लॅटफॉर्मला एक्सपोज होता. तुमच्यासारखं उत्तम काम करणाऱ्या 10-15 अभिनेत्रींची तुमची कॉम्पिटिशन असते. मग त्यातनं तुम्हाला ते काम मिळणं आणि काम मिळणं हेच खूप दुरापास्त आहे. म्हणजे त्यासाठीच तुम्हाला स्ट्रगल ज्याला म्हणतात तो खूप करावा लागतो. तो मी करते गेली अनेक वर्ष. म्हणजे जे पाहिलंय त्याच्या चौपट ऑडिशन्स दिलेले आहेत मी. आणि अजूनही असा एक खूप माझा रोल, माझं काम, माझा शो असा अजून माझ्या वाट्याला आलेला नाहीये, पण इट इज अ मॅटर ऑफ टाइम. आय एम होपिंग. विभावरी, मी तुला विचारी अभिनेत्री असं मग एक बिरोदावली तुझ्याबद्दल जी लागलेली आहे, कारण निरभ्र सारखं कथासंग्रह तू नुकताच लिहिलेला आहेस, किंवा साराची डायरी, ही दोन पुस्तकं तिची आता मार्केटमध्ये आहेत. हा एपिसोड पाहिल्यानंतर तुम्ही ती पुस्तकं ऑनलाईन पण तुम्हाला मिळतील. तर ती जरूर पुस्तकं घ्या आणि वाचा. तर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावर काय परिणाम करतात, म्हणजे लघुकथा असतील, दीर्घकथा, कादंबरी, तर गोष्टींचं विश्व याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं गाण्यासोबत पहिला फॉर्म आहे साहित्याचा जो आपल्या आयुष्यात येतो जन्माला आल्यानंतर. गाणं म्हणून आई झोपवते, आजी झोपवते आणि गोष्ट सांगतात लहानपणापासून. त्यामुळे स्टोरी टेलिंग, कथाकथन हा आपल्याही आयुष्याच्या खूप सुरुवातीचा एक फॉर्म आहे. आणि स्टोरी टेलिंग करत करतच मानवजात पण इव्हॉल्व्ह झाली आहे. म्हणजे असं सांगतात पूर्वी की अगदी युवाल नोआ हरारीच्या सेपियन्समध्ये हे खूप इंटरेस्टिंग आहे की कसे पूर्वी गुहेत राहणारा माणूस हे करत असेल. एखादा आला आणि तो सांगतो की वाघ होता आत्ता. मग काय झालं, मी चाललो होतो असा एक हरणाच्या मागे, अचानक मला मागे आवाज आला, मग त्याच्या भाषेत, केवमॅनच्या भाषेत जे काय असेल ते, आणि मग मी दबून बसलो, लपून बसलो. मला वाटलं गेला, पण म्हणून बाहेर पडलो तर परत आवाज आला. असं तो काहीतरी 10-15 मिनिटं सांगत असेल ना, नॅरेशन देत असेल की कसा मला वाघ भेटला, हे तो सगळ्यांना सांगत असेल. तिथून स्टोरी टेलिंग सुरू झालेलं आहे. आणि माणूस जेव्हा इव्हॉल्व्ह झाला तेव्हा ज्याला आपण कॉज इफेक्ट रिलेशनशिप म्हणतो, लॉजिक, हे माणसाने बिल्ड केलं ना, तिथून सुरू झालं स्टोरी टेलिंग.
आणि त्याची रूप आणि माध्यम बदलत 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 आज आपण आलोय. तू आज कुठलाही काहीही बघ, आपल्या रोजचं जगणं बघ, नाहीतर आपलं कुठलंही मनोरंजनाचं माध्यम बघ, स्टोरी टेलिंग हा सगळ्याचा पाया आहे. कारण तोच एक माध्यम आहे ज्यांनी आपल्याला आपल्या आजूबाजूचं सगळं कळतं आणि ते एका मनोरंजक पद्धतीने कळतं. किंवा आपण गोष्ट ऐकताना आपण जिथे आहोत तिथनं कुठेतरी दुसरीकडे जाऊ शकतो. त्यामुळे स्टोरी टेलर जितका चांगला तितका तो ऐकला. स्टोरी टेलर जितका चांगला, म्हणजे मध्यंतरी एक मला आता आठवत नाही मी कुठे वाचले, पण ते काय वाचले ते माझ्या लक्षात राहिलं की रिसर्च पेपर होता कुठेतरी, कुठल्या तरी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी ते रिसर्च केलं होतं आणि त्याचं ते आलं होतं छापून पेपरमध्ये. तर त्याच्यात असं म्हटलं होतं की उत्कृष्ट लघुकथा वाचनामुळे एका मुलाच्या आयुष्यात काय फरक पडला, तर तो काय मनोरंजन क्षेत्रातलं नाही पण जनरल कॉर्पोरेटमध्ये काम करणारा, तर सेल्समध्ये काम करणारी मुलं ज्यांनी खूप गोष्टी वाचलेल्या आहेत, करेक्ट, त्यांच्यातल्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये म्हणजे कमालीचा फरक दिसला. एक्झॅक्टली. कारण तीच गोष्ट तुम्ही गोष्टीच्या रूपात सांगितली की लहान मुलांनाच नाही, आपल्यालाही ती जास्त प्रभावी होते. म्हणजे कुठलीही गोष्ट वर्णन करण्याची जी क्षमता निर्माण होते, सेल्समनला त्याचा उपयोग होतो. इंटरव्ह्यू देणारे जरूर ऐका तुम्ही, इंटरव्ह्यू देणारे कथा वाचनाचा इंटरव्ह्यू देताना फरक पडलेला आहे. आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे जे होतात त्याच्यामध्ये पण. तर त्यामुळे निरभ्र हे पुस्तक वाचा, यांचं मी मार्केटिंग करतो. येस, थँक्यू. आता ह्या गोष्टींवरनं जसं तुझी पहिली कथा तू दिवाळी अंकासाठी लिहिली होतीस आणि मग भीत लिहिलीस. आमच्या रिसर्चमध्ये असं दिसतं की तुझ्या आईनं मग ते, कारण तुझ्या पुस्तकाच्या व्हॅलिडेट केलं ते आईने तुझ्या व्हॅलिडेट केल्यानंतर तुला असं वाटलं की हे जमतंय, आणि मग तू लिहित गेलीस आणि मग त्याचा संग्रह झालास. तर ह्याच्यामध्ये आईचा तुझ्या खूप मोठा वाटा आहे. तर मी आई मुलीचं नातं या विषयावर मला तुझ्याशी बोलायचंय. म्हणजे माझ्या सगळ्या जडणघडणीतच आईचा खूप मोठा वाटा आहे. कारण खूप मी लहान असल्यापासून एक्सपोज करणं जे असतं ना, की चांगल्या गोष्टी दाखवणं, ऐकवणं, हे आईनी फार अगदी नेटाने केलं. चांगलंच दाखवलं कायम, चांगलं वाईटातला फरक शिकवला, समजावून सांगितला. आणि तिने एका टप्प्यावर खूप ते इक्वल शेअरिंगचं आमचं नातं तयार झालं. म्हणजे ती जी काय लिहायची ते ती मला पाठवायची किंवा वाचून दाखवायची, मग ती माझ्याकडनं त्याच्यावरचं माझं मत ऐकायची, त्याप्रमाणे बदल करायची. तर ते खूप एकमेकांचे चांगले क्रिटिक्स आणि चांगले सपोर्टर्स असं ते आमचं नातं क्रिएटिव्ह ह्याच्या संदर्भात तयार झालं. आणि माझी आई खूपच वेगळी होती. म्हणजे त्या पिढीच्या स्त्रियांपेक्षा किंवा आयांपेक्षा ती खूप वेगळ्या विचारांची होती, बुद्धिमान होती, स्वतंत्र विचारांची होती. आणि तिच्याकडे खूप मोठा गुण होता जो थोड्याफार प्रमाणात माझ्यात आलाय असं मी म्हणेन. ते म्हणजे ती सतत नवीन शोधायची काहीतरी. तिच्या आत एक कायम एक छोटं मूल होतं एका चांगल्या अर्थाने, की ज्याला नाविन्याची ओढ होती. म्हणजे ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठी शिकवायची अनेक वर्ष. ती मराठीची PhD होती, मराठी कवितेवर तिची PhD होती. आणि तेव्हा EMRC सुरू झालं, एज्युकेशन मीडिया रिसर्च सेंटर, UGCनी सुरू केलं युनिव्हर्सिटी. आणि ती त्यातल्या पहिल्या प्रोड्युसर्सपैकी एक होती. आणि तेव्हा टेलिव्हिजन म्हणजे सुरू होत होता तेव्हा भारतातच. म्हणजे 80च्या दशकातली, मी तेव्हा 6-7 वर्षाची असेल, 84-85 सालची गोष्ट. तर ती काहीच माहिती नव्हतं कोणाला माध्यमाविषयी. तर ती तिथे जॉईन झाली आणि ती तिथे टेलिव्हिजन हे माध्यम शिकली. तिने अनेक नॉन फिक्शन UGCच्या ज्या फिल्म्स असतात त्या रिसर्चपासून एडिटिंगपर्यंत हे सगळं तिने शिकलं आणि केलं ऑन फील्ड. मग ती नाटकाची समीक्षिका म्हणून काम करायला लागली. मग ती कायम वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टी शिकत. तिने ओवी ते हायकू हा एक अप्रतिम कवितांचा कार्यक्रम स्वतः लिहिला, त्याच्यात ती परफॉर्म पण करायची. ही नाविन्याची आणि नवीन शोधण्याची ओढ तिच्यामध्ये खूप होती आणि त्यामुळे ती कायम मनाने तरुण राहिली. आणि त्यामुळे कुठल्या स्टेजला माझ्या नात्यात असं झालं नाही की आई तुला कळत नाही का आमचं कसं असतं ते,
किंवा आज असं नसतं ग आई, असं आमचं कधी झालं नाही. कारण तिला कायम हे कुतूहल होतं की आज कसं असतं, आज यांचं कसं आहे. म्हणजे ती अचानक गेली. ती जाण्याच्या महिना दीड महिना आधी तेव्हा राधा, माझी मुलगी राधा गिटार शिकायला लागली होती. तर ती म्हणली अरे मस्त आहे, मला गिटार शिकायची. आई म्हणाली. ती उत्तम दिलरुबा वाजवायची, ती उत्तम फ्लूट वाजवायची, ती उत्तम हार्मोनियम वाजवायची, तिला वाद्यांचा हे होता. तर ती म्हणली मला गिटार शिकायची, शिकून बघते मी गिटार. आणि ती शिकली असती, जर ती गेली नसती तर ती गिटारही शिकली असती. तर त्यामुळे मला कायम ती आजची वाटत राहिली. कितीही आमच्या वयात अंतर असेल किंवा मी जशी, मला कधीच वाटलं नाही की जुन्या विचारांच्या पेक्षा आता मला रिलेट नाही होता येते हिच्याशी. असं होतं ना एका पॉइंटला तुमचं वय वाढलं की, तसं कधीच झालं नाही. अत्यंत मोठ्या खुल्या मनाने तिने कायम स्वातंत्र्य दिलं सर्व प्रकारचं. हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि त्या काळात म्हणजे आपलं मूल एक विशिष्ट वयापर्यंत येत असताना ते पालकांच्या ताब्यात असतं. खरं, ताब्यात असतं म्हणणं काहीतरी कंट्रोल असतो तुमचा, एक कम्युनिकेशन त्यांच्यात एक खूप छान लेवलचं असतं. आणि अचानक मोठं होतं ते, अचानक ते मूल मोठं होतं आणि ते कम्युनिकेशन बदलायला लागतं. करेक्ट. हे सगळं आई मुलीचं नातं ह्याच्यात मला खूप महत्वाचं वाटतंय. त्या अनुषंगाने मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे जाणीवपूर्वक, आई मुलीचं नातं कसं असलं पाहिजे? मला असं वाटतं तसं वस्तुपाठ काही नाहीये, मॅन्युअल काहीच नाहीये. पण मला कुठल्याही नात्याच्या बाबतीत जे वाटतं तेच इथे मी म्हणेन की त्या नात्याची एक चौकट असते, त्याचा एक कॉन्टेक्स्ट असतो. पण एका विशिष्ट टप्प्यानंतर तुम्हाला त्या नात्याच्या चौकटीच्या बाहेर माणूस म्हणून त्या माणसाशी कनेक्ट करणं अपरिहार्य ठरतं. मग आई मुलगी असेल, नवरा बायको असेल, कुठलंही नातं असेल की हा माझा नवरा आहे पण हा आधी एक माणूस आहे आणि मी माणूस म्हणून याच्याशी कसं कनेक्ट करू शकते, मी ह्याला रिस्पेक्ट करू शकते का, मी याच्याशी सिंक होते का. मी नवरा म्हणूनच सतत की मी आई म्हणूनच सतत माझ्या मुलीकडे बघायला लागले तर त्या नात्याबरोबर अपरिहार्यपणे येणाऱ्या व्याख्या, त्याचे डूज अँड डोंट्स, अर्थात डूज अँड डोंट्स असतातच कारण आपण एका सामाजिक स्ट्रक्चरमध्ये राहतो. पण आपण आधी काय बघतो, आधी आपण माणूस बघतो का. तर माझी मुलगी मोठी होताना मी माणूस म्हणून तिच्याशी रिलेट करू शकते का, सतत मी तिच्या आईच आहे या ह्यातनं मी बाहेर येऊ शकते का. हे तुम्हाला जर अर्थात हे दरवेळेला जमतं, इतकं सोपं आहे असं नाहीये, पण हा प्रयत्न असावा कुठल्याही नात्यात असं मला वाटतं. आणि पालक म्हणून तर तो असावा, कारण हा काळच असा आहे की आपल्या पुढची पिढी फारच एका वेगळ्या भवतालाच जगते. जरी फिजिकल सराउंडिंग आपली एकच असली तरी ते फार वेगळ्या काळात जगतायत, फार एका वेगळ्या काळात त्यांना जगायचं आहे. त्यामुळे त्यांना माणूस म्हणून आधी समजून घेणं आणि मग आई म्हणून आपण प्रोटेक्टिव्ह असतो, आपण 4 हिताच्या गोष्टी सांगतो, हे सगळं ठीक आहे. ते त्याच्या पलीकडे तुम्ही आधी माणूस म्हणून बघावं असं हा प्रयत्न मी करते. म्हणजे एक छोटंसं आमचं एक घटना घडली की काहीतरी मी मुंबईत होते, मी कामात होते आणि माझी मुलगी आत्ता त्या एका उंबरठ्यावर आहे की प्रोफेशनली काय करायचं हे अजून शी इज ट्राईंग टू फिगर आउट आणि ते मधलं जे वय असतं ना त्याच्यात ती आत्ता आहे. तर तिचा मला काहीतरी फोन आला आणि ती काहीतरी मला सांगायला लागली की असं झालंय तसं झालंय आणि जे आधी आमचं खूप वेळा बोलून झालं होतं ते ती परत सांगत होती. आणि त्यावेळेला मी कशात तरी होते आणि मी जरा उद्विग्न झाले आणि म्हटलं तर आता किती वेळा मी हे किती वेळा सांगणार आहे, मला किती वेळा तुला तेच सांगू, अशी मी काहीतरी रिॲक्ट झाले. फोन तिने कट केला आणि थोड्या वेळाने मला मी जे काय करत होते त्यातनं बाहेर आल्यावर लक्षात आलं की ही चुकीची होती आपली रिॲक्शन. किती वेळा बोललं असलं तरी आत्ता जर तिला ते वाटतंय तर आय हॅव टू बी देअर म्हणून मी तिला फोन केला आणि म्हणलं सॉरी मी बोलले तुझ्याशी, आय वॉज रूड, तर आपण बोलूया का. तर ती म्हणली मला वेळ आहे पण मला आत्ता नाही बोलायचं तुझ्याशी, आय नीड माय स्पेस अँड टाईम असं काहीतरी ती तिकडनं म्हणाली. तर मी तिला म्हणलं ओके ठीक आहे, आय एम सॉरी, यू टेक युअर टाईम, मग तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण बोलूया. तर तिचा मित्र होता एक तिच्याबरोबर, तो म्हणला काय तुझ्या आई तुला सॉरी म्हणाली आणि ती असं म्हणाली, तू तिला असं म्हणालीस की आत्ता मला बोलायचं नाही. तर ती म्हणली हो. तर तिथे समजा मी म्हणलं की काही स्पेस टाइम नाही, मी बोलते ना आता तुझ्याशी, आम्हाला कसली तर आपल्याला नसेल लागत स्पेस तर त्यांना लागते आता. तर हा दरवेळेला जमता असं खरंच नाहीये, मी असं नाही म्हणत आहे की दरवेळेला मी इतक्याच सहज करते. पण मला असं वाटतं की ती मेख आहे ती एक कम्फर्टेबल नातं
दोन लोकांमध्ये निर्माण करायची. आणि कुठले, कारण आपण आता इतक्या विचित्र काळात जगतोय ना. नाही, खूप हँडल विथ केअर. हा, कारण आपल्या रोल प्लेइंग पण बदललंय ना. नवरा बायकोचं नातं 50 वर्षापूर्वी नाही, त्यांना त्यांचे चॅलेंजेस असतील, पण ते डिफाईन्ड होत्या त्या व्याख्या, त्या आता नाही आहेत ना, बदललंय ना सगळं. तर या इतक्या कन्फ्युजिंग आणि इतक्या त्या अर्थाने चॅलेंजिंग काळात जर आपल्याला ती नाती सासू सुनेचं असेल, जावेचं असेल, काय कुठलंही नातं, तर ते करताना त्या नात्याच्या परिघाच्या पलीकडचा माणूस जर आपण बघू शकलो, तो रिस्पेक्ट करू शकलो आणि त्याच्याशी आपलं काहीतरी, तो किती भिन्न असेल आपल्यापेक्षा, ते जर जोडू शकलो, तर कदाचित ती नाती जास्त प्रवाही आणि आनंददायी होतील. छान आहे. कुठलंही नातं असो, आपल्या घरातलं, आपल्या कुटुंबातलं, मैत्रीतलं, तर त्याच्याकडे एक माणूस म्हणून पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला त्याच्यावर हक्क कामा नये. रिस्पेक्ट आणि बाउंड्रीज हा फार आजच्या काळात महत्वाचा. रिस्पेक्ट आणि बाउंड्रीज वरनं विभाने स्वतःच्या पण बाउंड्रीज काही मोडलेल्या आहेत. त्या विषयाकडे मी आता येतोय, कारण तुमच्यापैकी कित्येक लोकांना ते माहिती आहे, मला माहिती नाही, पण विभावरी ही चांगली ॲथलीट आहे, म्हणजे रनर आहे. ती स्वतःच्या याच्यावरती खूप तिनं मेहनत केलं आहे आणि एक गृहिणी असणाऱ्या वयामध्ये विभानं पळायला सुरुवात केली. मी फार काही जास्त स्पॉयलर्स देत नाही, आपण तिच्याकडूनच ऐकूयात की पळायला सुरुवात कधीपासून केली आणि त्या तुझ्या पळण्याबद्दल काय सांगशील? मी कधीच लहानपणापासून ॲथलेटिक नव्हते, कधीच कुठला गेम लहानपणी खेळलेली नाही आहे. तो नॅचरल कल कधीच नव्हता, कारण खूपच कला आणि असंच वातावरण घरामध्ये होतं. पण साधारण 39-40 वर्षाची असताना मला असं वाटतं की तो जो एक फिजिकली पण तुमच्या शरीरात पण खूप बदल होत असतात, स्त्रीच्या स्पेशली. तर त्या काळामध्ये मला खूप आतून त्या एका कार्डिओव्हॅस्क्युलर ॲक्टिव्हिटीची एक गरज आहे, करायला हवं असं मला वाटायला लागलं. आणि मी 500 मीटर पण पळू शकायचं नाही, कारण ॲथलेटिकच नाही आहे मी अजिबातच. म्हणजे माझं शरीर तसं बिल्डच झालेलं नाही आहे लहानपणापासून, दुर्दैवाने. मी कधीच, अंगकाठी माझी तरुण असताना खूपच शिडशिडीत होती, त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे असं असतं ना, बारीक असतं कशाला व्यायाम करायला पाहिजे, अशा काही मिथ्स असतात. त्या मिथमध्ये मी बराच काळ होते, जिम वगैरे करायचे मी, पण व्यायामाची अशी हे नव्हती. त्या काळात काहीतरी देयर वॉज सम शिफ्ट इन माय हेड आणि मला असं वाटलं की मला धावायचं आहे. तर माझी वहिनी फिजिओथेरपिस्ट आहे आणि ती रनर आहे, माझा भाऊ पण रनर आहे. तिच्याबरोबर मी सुरुवातीला 2018-19 साली एकदा अशी पळायला गेले, तेव्हा मी अगदी जीव काढत 1 किलोमीटर पळले. तिने मला स्टेपिंग आणि पॉस्चर अशा काही बेसिक गोष्टी शिकवल्या, श्वास. आणि मग मी ज्या सोसायटीत राहते, ऋतुरंग सोसायटी, तिथे तुमचे एक परिचित राहतात विशाल सातव, विनोदचा भाऊ, तो आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 20-22 सिरियस रनर्स आमच्या सोसायटीत आहेत, ज्यांनी हाफ मॅरेथॉन्स. तर खूप उत्कृष्ट रनिंगचं कल्चर माझ्या शेजारी पाजारी आहे, नेबरहूडमध्ये आहे. आणि रनिंग कम्युनिटी ही कायम एकमेकांना सपोर्ट करणारी, येईल चल आणि वा छान पळलीस असं करणारी आहेत. हां, असं कोणीच म्हणते की एवढं करून 5 किलोमीटर पळलीस असं कोणी मला आजपर्यंत भेटलेलं नाही. तर त्या एका कम्युनिटीमुळे सुरुवात माझी खूप चांगली झाली. दे वर ऑल व्हेरी सपोर्टिव्ह. विशाल, त्याला आम्ही गुरुजी म्हणतो, तो अनेकदा त्याचा वेग कमी करून माझ्याबरोबर, माझ्या कूर्मगतीने माझ्याबरोबर धावायचा. तिथे सुरुवात झाली आणि मग हळूहळू करत मी कन्सिस्टंटली धावण्याचा प्रयत्न करत 10 किलोमीटरच्या पहिल्या काही रेसेस केल्या. मी कोविड नंतर 2021 साली सगळ्यात आत्तापर्यंत मी मॅक्सिमम लॉंगेस्ट रन, माझा 16 किलोमीटरची एक रन मी केली. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोविड झाला मलाही, आणि त्याच्यात अनेक शारीरिक जे परिणाम झाले त्याच्यामुळे ते जरा हे कमी पडलं. पण त्या सुमारास कौस्तुभ राडकर, त्याला ओळखीची काहीच गरज नाही, 40 वेळा ज्यांनी आयर्नमॅन, परवा 40वी त्यांनी केली, तो माझ्या बालमैत्रिणीचा भाऊ धाकटा. त्यामुळे मी त्याला अगदी लहान असल्यापासून ओळखायचं. आणि कुठेतरी अशाच एका समारंभात मी त्याला भेटले, तर त्यांनी एनकरेज केलं मला. तर तो म्हणला ये ना तू. तर मला असं की तो खूपच मोठा माणूस आहे, त्याचे ॲथलीट्स, त्याचे ट्रेनीज पण खूप मोठे आहेत, म्हणजे कर्तृत्वाने ते इझिली अशी एक मॅरेथॉन करतात. आणि
खूपच हाय लेवल ॲथलीट्स आहेत त्याचे सगळे ट्रेनीज. तर मला असं वाटलं की ह्यांच्यात आपण कोण होत आपण, किती लिंबू टिंबू आहोत आपण. तर म्हटलं असं काही नाही, प्रत्येकाचं जर्नी असते असं म्हणून तो मला म्हणला तू ये. आणि मी त्याच्याकडे ट्रेन करायला सुरुवात केली. आजही आय एम म्हणजे त्याच्या ग्रेडिंग असेल त्याच्या ट्रेनीजमध्ये तर मी अगदी सगळ्यात शेवटची आहे. पण मला एक नक्की माहिती आहे की त्यांनी मला कायम हेच सांगितलं की तू करत राहा, तुला जे जसं जेवढं जमेल ते करत राहा. कीप पुशिंग, कीप ट्राईंग. कारण इट्स अबाउट कन्सिस्टन्सी. तर मला रनिंगमध्ये माझी मन शांत ठेवण्यासाठीचा सगळ्यात मोठा हे मिळाला. महत्वाचं अतिशय. कारण काय होतं, मला एकांनी सांगितलं होतं, ते योग गुरु आहेत, की खूप मोठे जे योगी असतात ना त्यांना शांतपणे एका जागी बसून मेडिटेट करून मन शांत ठेवता येतं. पण सामान्य माणसाचं शरीर जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचं मन जास्त जोरात धावतं. पण तुमचं शरीर जर धावत असेल, इफ युअर बॉडी इज ॲट वर्क, युअर माइंड टेन्स टू काम डाऊन. हा एक अनुभव मला आला की तुम्ही जेव्हा 10 किलोमीटर 11-12 किलोमीटर पळता तेव्हा मधला एक काळ असतो की तुमची ती तंद्री लागते एका त्या पेसमध्ये पळताना. आणि मला तिथनं मला शरीराला माझ्या त्या व्यायामाची गरज किती आहे हे जास्त जास्त जाणवत गेलं. आणि मी तो प्रयत्न करते आहे की मी थांबणार नाही, आता थांबायचं नाही. त्यामुळे मी धावते, मला शक्य तेवढं जेवढं अपेक्षित आहे किंवा कौस्तुभची जी अपेक्षा तेवढं नाही. धावण्यामुळे तुझ्यामध्ये काय बदल झाला? मला एकतर असं वाटतं की लाईक आय सेड, मनशांती. कारण मी खूप एस्पेशली कोविड नंतरच्या काळात आपण सगळेच खूप मेंटल स्ट्रेसफुल काळातनं गेलो. मी त्या अर्थाने अशांत व्यक्ती आहे. माझ्या डोक्यात सतत अँझायटीचा मला मोठा प्रॉब्लेम आहे. मी थेरपी पण घेतली मधल्या काळात. तर अँझायटी आणि अस्थिरता ह्या दोन्ही गोष्टींना तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी व्यायाम, कुठलाही व्यायाम, वेट ट्रेनिंग पण करते आणि त्याचे बेनिफिट्स, हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याच्यात तर काहीच शंकाच नाही. कारण एका विशिष्ट वयात स्त्रियांना ते करणं आवश्यक नाही तर अपरिहार्य आहे. कारण तुम्ही तुमच्या 40sमध्ये खूप वेगवेगळ्या फिजिकल ट्रान्झिशन्समधनं आम्ही जातो. तर आपल्याकडे व्यायामाची गरज बारीक आहे तर कशाला व्यायामाची गरज, असा एक इतका मोठा गैरसमज आहे. तर मला असं वाटतं की ती गरज वेळेवर ओळखून त्यासाठी रोज तो वेळ देणं हे, आणि पुरुष फार पटकन तो वेळ काढतात आपल्या ह्याच्यात, की मी सकाळी 1 तास बॅडमिंटन खेळायला जातो तर ते जातात. आणि बायकांना काय असं की सकाळी डबे करायचे असतात, सकाळी खूप अनंत कारणं असतात आणि ती खोटी असतात असं नाही आहे. पण त्यातनं तुम्हाला तो वेळ स्वतःसाठी काढणं ते अपरिहार्य आहे. आणि त्याची एकदा शरीराला आणि मनाला सवय झाली की ते किती आनंददायी आहे हे पण कळतं, पण स्वतःला तिथपर्यंत न्यावं लागतं आधी. तर तो माझा अनुभव आहे की आता मला आय कॅनॉट स्टॉप असं झालंय. वा. तर त्या धावण्याबरोबरच तू आता काय केलंय की धावण्यामुळे आपलं मन कसं शांत होतं किंवा खंबीर होतं आणि शरीर सुदृढ होतं. तर आपलं शरीर, बॉडी आणि बॉडी शेमिंग किंवा ह्या सगळ्या विषयावर तुझा, मला वाटतं त्यातनं तुझी ती रुजवात झाली असावी. आणि तुझं आता एक सुंदर नाटक जे आहे रंगमंचावर आलेलं आहे, म्हणजे तू ते तुझी कलाकृती आहे. तर त्या कलाकृतीबद्दल आणि विशेषतः तो जो प्रश्न आहे समाजातला त्याबद्दल ऐकायचं आहे. मुळात हे नाटक मग तू मला खा असं त्याचं नाव आहे. मग तू मला खा म्हणजे आपल्या लेकीकडे जाईन, तू रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तू मला खा. हे जे गाणं आहे भोपळ्याची, चल रे भोपळ्या, त्यातली ती लाईन आहे. एक मानसरंग नावाची शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. डॉक्टर हमीद दाभोळकर, अतुल पेठे, राजीव नाईक अशी काही मंडळी आहेत ज्यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. आणि ते 3 किंवा 4 दिग्दर्शकांना दरवर्षी ती स्कॉलरशिप देतात. आणि त्यामागचा हेतू असा असतो की मानसिक आरोग्य आणि नाटक ह्यांचा काय परस्पर संबंध आहे. नाटक या माध्यमातून तुम्ही मेंटल हेल्थ अवेअरनेसविषयी काय करू शकता हा त्याचा विषय आहे. त्याची रीतसर कार्यशाळा घेतली जाते, ज्याच्यात मोहन आगाशे, डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर असे अनेक एक्सपर्ट्स वेगवेगळ्या अंगाने त्याचा विचार करतात. मिलिंद बोकील सोशॉलॉजिकल आस्पेक्टविषयी बोलतात. असे अनेक एक्सपर्ट्स तुम्हाला 2-3 दिवस त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करतात.
आणि त्यातनं तुम्ही तुमचं नाटक क्रिएट करायचं असतं. तर मी अनेक वर्ष लहान मुलांसाठी नाटक करते म्हणून अर्थातच एक ती अपेक्षा माझ्याकडनं नाटक लहान मुलांचं असावं अशी होती. आणि त्या प्रोसेसमध्ये आम्हाला टीनेज हा खूप एक महत्त्वाचा आणि त्या अर्थाने खूप म्हणजे लहान मुलांसाठी नाटक होतं, मोठ्यांसाठी होतं, पण त्याच्या मधलं वय हा थोडासा दुर्लक्षित आणि त्या अर्थाने खूप नाजूक वयोगट आहे. कारण टीनेज डिप्रेशन हा खूप मोठा आत्ता प्रॉब्लेम आहे, कारण त्याच्यात हॉर्मोनल चेंजेस होत असतात, स्थित्यंतराचा काळ आहे. तर तो वयोगट पाहावा असं मी आणि माझे सहकारी रुचा आपटे, हर्षद राजपाठक, वेदांत रानडे, शर्वरी लहाडे आम्ही एकत्र मिळून ती प्रोसेस सुरू केली. आणि त्या सुमारास माझ्या बघण्यात अमुक तमुकचा एक पॉडकास्ट आला ज्याच्यात बॉडी शेमिंगपेक्षा बॉडी इमेज इश्यूज डिसऑर्डरली इटिंग ह्या विषयीचा होता. डॉक्टर भूषण शुक्ला आणि अमिता गद्रे या दोघांचा तो होता. आणि त्याच्यामध्ये मला खूप गोष्टी डोळ्यासमोर दिसल्या की ॲनोरेक्सिया, बुलिमिया हे जे इटिंग डिसऑर्डर्स आहेत त्या सुदैवाने ते प्रमाण आपल्याकडे भारत देशात ॲक्च्युली इटिंग डिसऑर्डर्सचं तेवढं नाही आहे, पण डिसऑर्डरली इटिंग हा खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे. आणि ज्याच्यामध्ये एका विशिष्ट वयामध्ये एक बॉडी इमेज तुमची असणं ह्याच्यासाठी केलेला अट्टहास हा त्याचा हे आहे. मग मुलींसाठी त्यांना ती 0 फिगर केंडल जेनरची असेल किंवा मुलांसाठी बल्कअप होणं असेल आणि ह्याचे तुमच्या सेक्शुअलिटीशी म्हणजे तुमच्या जेंडर आयडेंटिटीशी पण ह्याची कनेक्शन्स आहेत. तुमचा आत्मविश्वास, तुमचा त्या काळातली तुमचं मनस्वास्थ्य हे या तुमच्या बॉडी इमेजशी अत्यंत त्याचं अवास्तव कनेक्शन झालेलं आहे आजच्या काळात. आणि याला केवळ मुलंच रिस्पॉन्सिबल आहेत असं नाही, याला आपणच त्याच्या आपली अलीकडचीच पिढी म्हणजे आपलीच पिढी रिस्पॉन्सिबल आहे. कारण अनेकदा असं होतं की अरे विनोद बारीक झालास रे किंवा जाड झालास रे विनोद, ही कॉन्व्हर्सेशन स्टार्टर्स असतात. किंवा सहज असं म्हणतात बायका सुद्धा एकमेकींना की किती जाड झालीस तू. तर जाता जाता केलेलं एक हे विधान हे इतकं लागतं तर ह्याचा एक विचारच केला जात नाही. आणि हे कोणी मुद्दामून करत नाही, पण ह्याविषयीचा अवेअरनेस नाही आहे. ही असंवेदनशील एखाद्याच्या मनाला काय ओरखडा खूप होतं अरे. म्हणजे आणि यंग मुलींना पण हे खूप होतं, एस्पेशली 12-13 वर्षाच्या मुलींना, कारण त्यांची शरीरं पण एका ह्याच्यातनं जात असतात, स्थित्यंतरातनं जात असतात. किंवा मुलांना असेल तर ठीक आहे, अरे छान नाही काही नाही. मी भूषण शुक्लांशी याविषयी बोलले, त्याचं असं म्हणणं होतं की कॉम्प्लिमेंट सुद्धा कधीच अशी होत नाही की अरे वा छान केलंस तू अमुक एखादी गोष्ट. इट इज अबाउट आणि पहिली गोष्ट आपला अपिअरन्सच दिसतो, त्यामुळे अपिअरन्स हा पहिलं इम्प्रेशन आहे, याला काही कोणी डिनाय करत नाही. पण बारीक असणं किंवा जाड असणं ह्या विषयीची कन्सर्न किंवा त्याविषयीतला इंटरेस्ट हाच खूप अवास्तवाने आवाजवी आहे आत्ता. तर त्याची गरज नाही असं नाही आहे. मीच म्हणते की व्यायाम करा वगैरे वगैरे, पण तुमचं शरीर बारीक आहे का जाड आहे किंवा ते कुठल्या तरी एका स्टँडर्डमध्ये बसवण्याचा हा जो एक अट्टहास आहे आता सोशली सुद्धा, त्याचा फार विचित्र परिणाम आपल्या मनावर सगळ्यांवर होतोय. आपली स्वतःविषयी म्हणजे सेल्फ एस्टीम, मला स्वतःविषयी काय वाटतं हे सगळं मी बारीक आहे का जाड आहे ह्यावर आहे. आणि त्याचा खूप विचित्र पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने एस्पेशली या यंग मुलांवर परिणाम होतोय. आणि त्याला इंटरनेट वगैरे हे तर सगळं आहेच, हे सोशल मीडिया हा आहेच, पण आपल्या पण मनात डाएट, व्यायाम म्हणजे अवेअरनेस आणि ऑब्सेशन ह्याच्यामधली लाईन आपण पण क्रॉस केली आहे. त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे असं मला. आणि माझ्या मुलीच्या निमित्ताने मी तिच्या वयाची मुलं खूप आसपास बघते तर ते जाणवतं. त्यामुळे या विषयावर नाटक करूया असं म्हणून आम्ही ते मग तुम्हाला का हे नाटक केलं आहे. आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे, त्याचे शोज आम्ही करतो. आणि ते नाटक बघणारे लहान मुलं तर एन्जॉय करतात किंवा रिलेट करतात, मोठी माणसं पण खूप खूप भावनिक होतात की हो यार माझं होतं असं, मी जर थोडीशी जाड झाले तर मला असं वाटतं की माझं सगळंच चुकलंय किंवा मला काहीच करावं असं वाटतं, कॉन्फिडन्सच जातो. आणि मी स्वतः सीन ऋषिकेश असेल, कारण तुला माहिती आहे ऋषिकेशनी खूप वजन कमी केलं आणि त्या काळात आमच्या घरात किंवा मृदुल पटवर्धन आमची अत्यंत जवळची मैत्रीण, आपला इंटरव्ह्यू पण तिने केलाय, तर ती पण त्या काळात एका ट्रान्झिशनमधनं जात होती. त्यामुळे तेव्हा आमच्या आसपास
हे खूप सतत वजन, डाएट, बारीक जाड असं खूप होतं. तर त्यामुळे त्याचा परिणाम माझ्या मुलीवरही झालेला मी पाहिला. आणि मला असं वाटलं की हा विषय बोलायला हवा आणि त्यातल्या लाईन्स काय आहेत त्या जरा आपण एक्सप्लोअर कराव्या. त्यातून त्या नाटकाचा जन्म झाला. मग तू मला खा. खूप छान आहे. मुळात हा विचारच मला खूप आवडला की कशाला स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगायचा किंवा या सगळ्या गोष्टीवर आपण बिंदास जगता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तू ज्या पिढीबरोबर आत्ता काम करतेस, खूपदा आपण आजूबाजूला ऐकतो की आमच्या काळात असं नव्हतं, आम्ही काय मोठी झालो नाही का, त्यात काय एवढं मला कळत नाही. आणि तू ह्या मुलांबरोबर आता काम करतेस. ऍक्च्युली मला वाटतं आईकडून तुला तो संस्कार आला असेल की सतत अगदी काय नवीन अपग्रेड सॉफ्टवेअर झालंच पाहिजे ना सतत. वा वा. तर कसं ही जी ॲडोलेसन्स एज मधली मुलं आहेत आत्ताच्या काळामध्ये आणि त्यानंतर विशीतली मुलं मुली आहेत, या पिढीबद्दल तुला काय सकारात्मक वाटतं? खूपच भन्नाट आहेत लोक. हे एकतर त्यांचा अवेअरनेस खूप आहे, एक्सपोजर आहे, अवेअरनेस आहे. पण मी एक पाहिलं म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने दे आर गोईंग बॅक टू देअर रूट्स. म्हणजे माझ्या पिढीत तुझ्या पिढीत तो जो एक थोडासा वेस्टर्न एपिंग ज्याला म्हणतात ना, की अमेरिकेत घालतात असे कपडे म्हणून आम्ही ते घालायचे किंवा तेच म्युझिक ऐकायचं, असं एक थोडासा एक ते काहीतरी भारी आहे आणि आपण नाही होत असा एक थोडासा एक होता मानसिकता. फॉलो करायचं की सलवार कमीज घातलेली मुलगी, मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते, तर सलवार कमीज घातलेली मुलगी थोडीशी काकूबाई आहे वगैरे, असं एक तो कॉलोनियल इफेक्ट आपल्यातला अजून गेला नव्हता. मला ही पिढी निदान माझ्या आजूबाजूची, मी सरसकट बोलत नाही कारण प्रत्येक गावानुसार प्रत्येक आर्थिक स्तरानुसार गोष्टी बदलतात. मी ज्या माझ्या भवतालातल्या मुलं मुली आहेत ते मी सांगते की त्यांना फार वेगळ्या इन्साइट्स आहेत त्यांच्या आपल्याच इतिहासाबद्दल किंवा आपल्या नेटिव्ह गोष्टींविषयी. मग ते एस्थेटिक असेल, कपडे असतील, म्युझिक असेल, फूड असेल. देसी इज कूल हे जे नरेटिव्ह आहे ना, ते मला खूप छान वाटतं आत्ताच्या काळात. आणि कुठेतरी तो एक आत्ताचा राजकीय आणि त्या अर्थाने चांगल्या अर्थाने तो इन्फ्लुएन्स पण आहे की आपण आपली रूट्स काय आहेत, संस्कृती तिथे परत. आणि संस्कृतीचा अर्थ, संस्कृती हा शब्द पण आपल्याकडे फार वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. मी कुठल्याही धार्मिक किंवा ह्याकडे न जाता आपल्या कला काय आहेत, आपला इतिहास काय आहे, ह्याच्याकडे परत जाण्याची, ते शोधण्याची या पिढीची एक भूक मला अशी जाणवते. आणि मला ते खूप आवडतं आहे की ते खऱ्या अर्थाने शोधू बघतायत की माझं काय आहे आणि मला इथनं काय मिळालं आहे आणि त्यातनं मी कुठे आहे, हे करण्याचा त्यांचा कल मला दिसतो. टेक्नॉलॉजीशी असलेली त्यांची मैत्री तर अफाट आहे. म्हणजे मी आत्ता फर्स्ट इयर सेकंड इयरच्या काही स्मार्टमध्ये जे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं मीडिया डिपार्टमेंट आहे, राधिका इंगळे त्याची डिरेक्टर आहे, तिच्या काही मुलींनी पिचेस केली होती, ते बघायला गेले. तर त्यांची प्रेझेंटेशन बघून माझे डोळे फिरले होते. म्हणजे ते AI वापरत असतील, काही करत असतील, पण त्यांचा जो टेक्नॉलॉजीचा नोहाऊ आहे तो मला अफाट वाटतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, अगदी फोनवर सुद्धा ज्या पद्धतीने ही मुलं रील शूट करतात, तर ते खूप छान आहे. त्यांच्याकडे त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि एक गोष्ट मला त्यांची आवडते, ही कदाचित थोडीशी म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकते, पण मला एक आदराचं स्थान कोणाला द्यायचं आहे याविषयी ते त्यांचा वेगळा विचार करतात. ते तुमचा उघड अपमान करतील, डिसरिस्पेक्ट करतील असं नाही, पण हा माणूस वयाने मोठा आहे म्हणून मी त्याच्या पाया पडलं पाहिजे. हे जे आपली पिढी करत आली ते वाईट आहे असं नाही, पण आपण अनेक वेळेला मनात नसतानाही हे करत आलो. म्हणजे रिस्पेक्ट द्यायची तीच एक पद्धत आहे. किंवा ह्या माणसाला डज ही डिझर्व माय रिस्पेक्ट, हा माणूस म्हणून रिस्पेक्टेबल आहे का, मला वाटतो का ह्याच्याविषयी रिस्पेक्ट, त्याचं अदरवाईज वर्तन आहे का की मी त्याचा आदर करावा, ह्याचं त्यांचं लॉजिक. कधीतरी ते चुकत असेल, नाही असं नाही, पण त्यांचं ते लॉजिक आहे. आणि मग त्यातनं जेव्हा ते तुम्हाला वेन दे स्टार्ट रिस्पेक्टिंग यू, तो अत्यंत खरा रिस्पेक्ट असतो. आणि मग ते तुमच्यासाठी काही करतात. बेसिकली दे कॅन से नो. आणि मला हे वाटतं फार या लाईन्स, कारण आपल्या पिढीला तरी आपण म्हणालो, पण आपल्या अलीकडच्या पिढीला एस्पेशली बायकांना नाही म्हणायला शिकवलं नव्हतं. दे डिड नो हाऊ टू से नो.
तर ते आता या पिढीमध्ये आहे. चुकतील ते, मी असं नाही म्हणते की त्या नाही म्हणण्यातनं किंवा हो म्हणण्यातनं सगळं ते बरोबरच करतील, असं नाही आहे. पण आपण नाही का चुकलो. तर त्यामुळे मला ती, अर्थात त्याच्यामध्ये खूप आळशी आहे ती पिढी, किंवा सेन्स ऑफ कमिटमेंट जो आपल्याला होता त्या प्रमाणात त्यांचं नाही आहे. हे नाटक करताना अनेकदा मला जाणवतं की पहिला प्रयोग झाला जमतो इंटरेस्ट, मग नवीन काहीतरी येतं. पण त्यांची इंटरेस्ट बदलतात. तो सेन्स ऑफ कमिटमेंट आपल्याला जो होता तो त्यांना नाहीये. पण त्यातनं हे पॉझिटिव्ह पण खूप आहे, आणि ते बघणं मला असं वाटतं दोन्ही आहे त्यांच्याकडे. विभावरी, तू खूप व्हरायटी वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलेस आजपर्यंत. मी असं नाही विचारणार की कोणाबरोबर काम करण्याचा कसा अनुभव होता, पण मज्जा कोणाबरोबर जास्त आली वगैरे काय सांगशील मज्जा असं वगैरे नाही. मला काय म्हणायचंय की बघ आता मनोरंजनाची व्याख्या इतकी हातात अशी आली की रील स्टार्स, म्हणजे रील स्टार आणि विचारी अभिनेत्री. अच्छा, ओके. ह्या दोन मी गोष्टी समोरासमोर ठेवतोय की म्हणजे मला दोन्ही बद्दल आदर आहे. पण मला ना त्याचा एक अगदी छोट्या एका वाक्यामध्ये सांगायचं म्हटलं ना तर रील्स बघून माझा स्वतःचा अनुभव असा आहे, तुझा असेल असं नाही, पण माझे पेशन्स कमी होत चालले. होतच ना, अटेन्शन स्पॅनच तुझा कमी होतो, ते होतच. असं होतं ना? हो, निश्चित. एखादी गोष्ट वाचायची, एक पानभर उतारा आहे, तो वाचलाय आणि मग मी तो सादर केलाय, ते कुठं आता करत तेवढा प्रोसेस ते झालंच आहे. पण मी हे प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करते की माझ्या फोनवर एक ॲप आहे फॉरेस्ट नावाचं, त्याच्यामध्ये झाडं लावायची. बरं. असं 35 मिनिटात एक झाड वाढतं, काहीतरी 30 मिनिटात. तर मी तशी ते टायमर लावते, आणि त्याच्या आधी जर तू फोन आला तुला, तू फोन घेऊ शकतोस कारण ते समोरनं आलेला आहे. पण तू आपणहून स्क्रोल करायला जर फोन उघडलास तर त्याच्यात ती झाडं मरतात. तर अशी तुम्ही किती झाडं, तर मी लिहायला बसते जेव्हा किंवा काहीतरी वाचत असते तेव्हा मी हे करते की मी ती झाडं लावून ठेवते, जेणेकरून ते कारण पटकन आपण डिस्ट्रॅक्ट होतो. आणि हे झालंच आहे फोननी की 20 सेकंदाचा आपला अटेन्शन स्पॅन आहे, जो अर्नेस्ट हेमिंग्वेनी 45 मिनिटाचा सांगला की तू लिहित असशील तर तुझा किंवा काहीही तुझा 45 मिनिटाचा स्पॅन असतो, म्हणून 45 मिनिटाची लेक्चर्स असतात, 45 मिनिट्स. तर तो आता 20 सेकंदावर 40 सेकंदांवर आला हे आहेच. पण तो प्रयत्न प्रत्येक माणसाने आपापला करणं, कारण मला असं वाटतं की रील्स आणि हे वेगळं माध्यम आहे आणि मी त्याच्याविषयी की टीका करत नाही. पण मी खूप एका अशा काळात काम सुरू केलं जेव्हा अभिजात मूलभूत गोष्टी मला शिकायला मिळाल्या, आणि त्या पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडनं शिकलेला अभिनय असेल, महेश एलकुंचवारांकडनं शिकलेलं नाट्यलेखन असेल, राजीव नाईककडून शिकलेलं एस्थेटिक असेल, सतीश आळेकरांच्या सहवासात शिकलेल्या गोष्टी असतील ललित कला केंद्रात, यांच्याकडनं काहीतरी घेऊन जेवढी माझी जोडी आहे तेवढ्या प्रमाणात मी पुढे गेले. त्याच्यानंतर अतुल पेठेबरोबर सुरुवातीच्या काळात काम केलं, आणि श्रीरंग गोडबोले बरोबर इतकी वर्ष मी काम करते. तर ह्या म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या गाभ्यात जाऊन, मुळात जाऊन ती बघणं, त्याचा अभ्यास करणं, त्यावर काम करणं, हे माझ्यावर झालेले संस्कार आहेत आपल्या सगळ्यांच्याच पिढीवर. त्यामुळे तिथे जर आपण त्याच्यापासून दूर जात असतो तर आपण परत त्याच्याकडे कसं जायचं ह्या प्रयत्न आज व रोज मी सतत करत असते. आणि तसं काम करणारी, आजही तसं काम करणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात. आणि मला तो एक रुमी म्हणतो तसं, व्हॉट यू सीक इज सीकिंग यू, हे खूप वेळेला जाणवतं की आपण फिरून फिरून त्या लोकांकडे येतो आणि त्या लोकांबरोबर आपले ते हे जुळतात, तारा जुळतात आणि आपण काम करतो. हा माझा अनुभव आहे. म्हणजे मी आता 96 सालापासून रंगाबरोबर अतिशय श्रीरंग गोडबोलेंबद्दल श्रीरंग गोडबोले, तर त्याच्या नाटकात मी 96 साली, मी 7 वर्षाची असताना छान छोटे वाईट मोठे हे नाटक बघितलं प्रेक्षक म्हणून, आणि तेव्हापासून मी त्या
कडे ओढली गेले मी त्या नाट्य प्रकाराकडे. आणि मी 97-98 साली रंगाच्या नाटकात पहिलं काम केलं आणि तेव्हापासून मग इंडियन मॅजिक आहे आमचाच ऋषिकेश, आणि ते ओघाओघाने आमचं आयुष्यही एकत्र बांधलं गेलं ऋषिकेश बरोबरही अर्थातच, कारण माझा नवरा ऋषिकेश देशपांडे म्हणजे विभावरी देशपांडेचा नवरा. हा, आम्ही सगळे नाटक करायचो एकत्र. आणि मग तिथनं चिंतामणीवर तर अमित पटवर्धन आम्ही सगळ्यांनी ती कंपनी सुरू केली. तर रंगा हा माझा मेंटर आहे तेव्हापासून. बराचसा काळ ते गुरु शिष्याचं नातं होतं, पण जशी मी पण मोठी झाले तसं ते आजही आहे, पण मी जशी मोठी वयाने अनुभवानी झाले तसं ते खूप एक इक्वल शेअरिंगचं नातं होत गेलं. ते क्रिएटिव्ह मैत्री लेवलला अशा वेगवेगळ्या स्वरूपात ते बिल्ड झालं आणि त्याचा खूप मोठा प्रभाव आहे माझ्या कामावर, माझ्या जगण्यावर, माझ्या व्यक्तिमत्वावर. आम्ही अत्यंत भिन्न माणसं आहोत, त्यामुळे अनेक कॉन्फ्लिक्टिंग विचार आणि सिच्युएशन्स पण आमच्या असतात. पण मला असं वाटतं की तुम्हाला खूप चांगली माणसं भेटणं हा तुमच्या जडणघडणीतला फार अपरिहार्य भाग असतो. आणि माझ्या सुदैवाने मला अशी खूप माणसं भेटली आणि रंगा पण आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आला. त्यांनी आम्हाला सगळ्यांच्या विचाराला, सगळ्यांच्या प्रयत्नांना एक दृष्टी दिली, एक विचार दिला. द्रष्टा माणूस येतो, अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी आय एम व्हेरी लकी. मग त्याच प्रोसेसमध्ये परेश मोकाशी भेटला, ज्याच्याबरोबर नाटक आम्ही करत होतो आणि त्याचा वेडेपणा, त्याच्या लिखाणाविषयी, त्याला जे सांगायचं त्याविषयी असलेली कन्व्हिक्शन आणि त्याची एक अत्यंत भन्नाट जगावेगळी प्रोसेस, ह्यातनं हरिश्चंद्राची फॅक्टरी जन्माला आला. चंदू काळे एका पॉईंटला, चंद्रकांत काळे, त्यांच्याबरोबर आज या देशामध्ये काम करण्याची संधी मिळाली. कवितांचा कार्यक्रम आम्ही करतो. ही फार मोठी माणसं आहेत असं मला वाटतं. मोहन आगाशे, डॉक्टर मोहन आगाशे यांनी ग्रिप्स थिएटर भारतात आणलं. तो माझा मामा आहे नात्याने, पण त्याच्या सहवासात मी मोठी झाले, लहानाची मोठी झाली. मग ही माणसं आपल्या आजूबाजूला असणं की कमाल माणसं, हे तुम्ही तेच जर बघत असाल तर तुम्ही वाईट काम नाही करणार. तरी तुम्ही करून दाखवलं तर तुमचं कौतुक आहे. अनेक चांगल्या महत्वाच्या कलाकृतींचा तू भाग राहिलेली आहेस. देऊळ बंद सारख्या अतिशय घराघरात पोहोचलेल्या, मनामनात पोहोचलेल्या कलाकृतीमध्ये देखील तू होतीस. त्या काळात तू प्रवीण तरडे बरोबर काम नाही, प्रवीण बरोबर काम त्याच्या खूप आधीपासून केलंय. खरं प्रवीण आणि मी तो थोडा सिनियर आहे मला, पण पुरुषोत्तमला आम्ही कंटेम्पररी होतो. आणि मला आठवतं त्याला यशवंत स्वराभिनय मिळालं होतं आणि तेव्हा मी त्याला पहिल्यांदा स्टेजवर पाहिलं होतं आणि मला असं होतं की काय माणूस आहे, काय हवा, काय पॉवर आहे या माणसाची, काय प्रेझेन्स आहे, काय एनर्जी आहे. आणि मला आठवतं त्यावेळेला एक खूप चर्चा झाली होती की यशवंत स्वराभिनय प्रवीण तरडेला त्याचं स्पीच बघा वगैरे, अशी एक चर्चा झाली होती. आणि तेव्हा मी हिरिरीनी त्यावर हे केलं होतं की तुम्ही काय म्हणजे प्रमाण आहे असं तुम्हाला वाटतं, आणि स्वराभिनय म्हणजे काय, की तुम्ही बोलता तशीच भाषा बोलायची म्हणजे स्वराभिनय. तो जे करतो आहे, त्यांनी जी भूमिका केली त्यासाठी त्याचं स्पीच, त्याचा आवाज, त्याचं प्रोजेक्शन, त्याचा प्रेझेन्स हा इतका पॉवरफुल आहे. तर व्हॉट इज द प्रॉब्लेम. तिथे काहीतरी निमित्ताने आमच्या दोघांची त्या पुरुषोत्तमच्या काळात ओळख झाली आणि तेव्हापासून आमचं म्हणजे ऋषिकेश आणि तुम्ही सगळे जेवढे रोजचे मित्र आहात तेवढे आम्ही नसलो तरी प्रवीणची विलक्षण एनर्जी, त्याची अफाट क्रिएटिव्हिटी आणि काम करण्याची त्याची कपॅसिटी, आणि कायम एक लीडर असतो कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये जो 100 लोकांना आपल्याबरोबर घेऊन जातो. इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही क्रिएटिव्ह असणं आणि आपल्या घरात बसून लिहिणं इज वन थिंग, पण एक मोठ्या संख्येने लोकांना आपल्याबरोबर जोडून काहीतरी एक क्लटर ब्रेक करून काहीतरी करणं, पाथ ब्रेकिंग करणं, ही गोष्ट खूप अवघड असते. आणि प्रवीणला इतक्या वर्षात त्याची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये तो करेल ते सगळंच मला आवडतं किंवा मला पट्टा हा मुद्दा नाही आहे, पण तो ज्या एका फोकसनी, ज्या एका अफाट क्रिएटिव्हिटीनी आणि ज्या एनर्जीनी काम करतो त्याला खरंच सलाम आहे. म्हणजे आय रिस्पेक्ट हिम सो मच फॉर दॅट. त्यामुळे मला वेगळीच आहे, सहन होत नाही त्याची एनर्जी कधी कधी, इतकी एनर्जी आहे. तर छान, म्हणजे आय एम व्हेरी गुड. आज वेगवेगळ्या विषयांवर इतका वेळ मी तुझ्याशी गप्पा मारू शकलो. विभावरी माझी चांगली मैत्रीण आहे. विभावरीचा नवरा जितका जास्त भेटतो तितकी ती भेटत नाही,
पण ठीक आहे. ते तुमचं ऑल बॉईज क्लब आहे ना, तिथे आम्हाला एंट्री नाही. पण एक अभिनेत्री, एक लेखिका, एक दिग्दर्शिका, आपल्या सभोवतालचं भान ठेवून जगणाऱ्या माणसांमधली विभावरी, माझ्या दृष्टीने एक माणूस म्हणून तिच्याकडे बघता आलं पाहिजे. जसं तिच्याच विचारामध्ये आहे की आपल्या मुलांकडे एक आपली मुलगी आहे, त्या पलीकडे जाऊन ती एक माणूस आहे म्हणून तिच्याशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. मला आजच्या इंटरव्ह्यूमधला हा विचार खूप तुझा मी घेऊन जाणार आहे की कोणाशी नात्यांमध्ये त्यातला माणूस मला बघायला आवडेल. आई मुलीच्या नात्यावर उत्तम पद्धतीनं भाष्य करणारी, बॉडी शेमिंग किंवा आपल्या शरीराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन यातून एक विचार करून कुठल्या तरी एका अमुक तमुकच्या पॉडकास्टमधून तू डॉक्टर भूषण शुक्लांकडून एक विचार घेतला आणि त्यातून एक कलाकृती केली. मला असं वाटतं की ही एक मोठी समाजाप्रती देणं जे लागतो आपण, त्यातनं एक तुझ्यासारख्या कलाकारांनी करतो, त्याचं मी स्वागत करतो. मग तू मला खा ही तिची कलाकृती आपण जरूर पाहावी. 16 आणि 18 मेला त्याचे प्रयोग आहेत. येस, 16 आणि 18 मेला प्रयोग आहेत पुण्यामध्ये, आणि महाराष्ट्रात जिथे जिथे कुठे याचे प्रयोग होतील तुम्ही जरूर ते बघा, संपूर्ण कुटुंबासह पहा. आणि वुमन की बात मध्ये तुझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत, मन की बात तुझी काय आपल्या समोर ठेवलीस, तू आलीस, त्याबद्दल मी आरपारच्या सर्व टीम कडून तुझ्या मनापासून आभार मानतो. थँक्यू विनोद. आणि खरोखर मन की बात तू काढून घेतलीस, बोलतं केलंस, आणि आपण अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो, पण या भूमिकेत आपल्या अशा गप्पा झाल्या, मला पण खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना.